Now we will move to the sixth question. Question number 6. योग्य विधाने ओळखा. जीवाणूंमध्ये केंद्रक नसते परंतु पेशी रचना असते. काही जीवाणू फायदेशीर असतात तर काही घातक असतात. विषाणूंमध्ये ठराविक पेशी रचना नसते. सर्वच विषाणू घातक असतात. ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 4 बॅक्टेरिया वर्सेस व्हायरसचा डिफरन्स माहीत असणं गरजेचं आहे. यू कॅन सी द पिक्चर्स ऑफ द बॅक्टेरिया हिअर. दिस इज लाईक अ स्ट्रक्चर, लाईक अ थ्रेड लाईक स्ट्रक्चर, आणि ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे आणि युनिसेल्युलर आहे, आणि ते फॉर्मेशन जे आहे त्यांचं असेक्शुअल रिप्रोडक्शन आहे बॅक्टेरियाचं, आणि युजली ट्रीटेड विथ अँटीबायोटिक्स. आपल्याला जर बॅक्टेरियाने काही डिसीजेस झाले असेल तर ते तुम्ही अँटीबॉडीजने ट्रीट करू शकतात, आणि त्याला लॅटिनमध्ये लिटिल स्टिक्स बनलेलं आहे. आणि व्हायरसेस आपण बघतोय तर व्हायरसेस जे आहे ते नॉट लिव्हिंग थिंग्स आहे, आणि त्यांचं रिप्रोडक्शन जे आहे ते काय करतात, टेकिंग द कंट्रोल अँड द कॉपीज ऑफ द DNA RNA डिस्ट्रॉइंग दी होस्ट सेल. सो HIV व्हायरस आहे, हेपॅटाइट P आहे, इबोला व्हायरस आहे, आणि रिसेंटली कोरोना व्हायरस. ओके. आणि ते कसं सांगितलेलं आहे की अँटीबॉडीज विल नॉट अफेक्ट द डिसीज बट, आणि लॅटिन मेन मध्ये त्याला पॉयझन असे म्हणलेलं आहे. अँटीबॉडीजमुळे ह्यांच्यावर लवकर इफेक्ट होत नाही. आणि बॅक्टेरियामध्ये जे युजफुल बॅक्टेरिया जर बघितले तर वी कॅन टेक द एक्झाम्पल्स ऑफ लॅक्टोबॅसिलिस. Now we will move to the sixth question. Question number 6. योग्य विधाने ओळखा. जीवाणूंमध्ये केंद्रक नसते परंतु पेशी रचना असते. काही जीवाणू फायदेशीर असतात तर काही घातक असतात. विषाणूंमध्ये ठराविक पेशी रचना नसते. सर्वच विषाणू घातक असतात. ऑप्शन्स आहेत ऑप्शन नंबर 1 ऑप्शन नंबर 2 ऑप्शन नंबर 3 ऑप्शन नंबर 4 तर बॅक्टेरिया आणि व्हायरसचा डिफरन्स माहीत असणं गरजेचं आहे. तर बॅक्टेरियाज म्हणजे काय सांगितलं की ते लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स आहे आणि युनिसेल्युलर आहे. त्यांची साईज जी आहे ती 1000 नॅनोमीटरपर्यंत असते. त्यांचं फॉर्मेशन हे असेक्शुअल रिप्रोडक्शन हे फॉर्म होतात, आणि ते युजली अँटीबॉडीज खाऊन रिपेअर त्यांचे जे डिसीजेस आहे ते अँटीबॉडीजने आपले रिकवर होऊ शकतात. त्यांना लॅटिन मीन्समध्ये लिटिल स्टिक्स म्हणलेलं आहे. आणि काही युजफुल बॅक्टेरिया पण आहे, फॉर एक्झाम्पल लॅक्टोबॅसिलिस, जे दही बनवण्यासाठी वापरतात. त्याच्यानंतर आहे व्हायरसेस. व्हायरसेस हे नॉट लिव्हिंग आहे आणि त्यांची साईज ही स्मॉलर साईज आहे, 20 to 400 नॅनोमीटर. आणि ते रिप्रोडक्शनसाठी ते काय करतात की टेकिंग द कंट्रोल अँड द कॉपीज ऑफ DNA RNA डिस्ट्रॉइंग दी होस्ट सेल, आणि अँटीबॉडीज विल नॉट अफेक्ट द डिसीज. लॅटिनमध्ये त्याला पॉयझन्स म्हणलेलं आहे. सो यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ HIV, इन्फ्लुएन्झा, इबोला व्हायरस, अँड रिसेंटली कोविड व्हायरस, दॅट इज कोरोना व्हायरस. तर आता योग्य विधाने सांगितले तर सर्वच विषाणू म्हणजे व्हायरसेस आर डेंजरस, हे पण करेक्ट आहे. विषाणूंमध्ये ठराविक पेशी रचना नसते. ओके. आणि काही जीवाणू फायदेशीर असतात तर काही घातक असतात, हे पण आपण बघितलं. आणि जीवाणूंमध्ये केंद्रक नसते परंतु पेशी रचना असते. तर सगळे ऑप्शन्स करेक्ट आहे. तर ऑप्शन नंबर 4. नाव वी विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 7. चुकीचे विधान ओळखा. 1. क्षयाचा जीवाणू रॉबर्ट कॉक यांनी शोधला. 2. WHO अंतर्गत 1997 पासून क्षय नियंत्रणासाठी RNTCP कार्यक्रम भारतात राबवला जातो. 3. हाफकिनची लस क्षयरोगावर परिणामकारक ठरते. 4. क्षयरोग हा संसर्गजन्य रोग आहे. तर त्यांनी इनकरेक्ट चुकीचं वाक्य शोधायला सांगितलंय. तर आपण आता बघूया ट्युबरक्युलोसिस म्हणजे काय. दॅट इज नोन ॲज क्षयरोग. रॉबर्ट कोच यांनी डिस्कवर केलं आहे ट्युबरक्युलोसिस, आणि त्यांना यासाठी नोबेल प्राइज इन मेडिसिन्स 1905ला पण मिळालेला आहे. ट्युबरक्युलोसिस हा कशाने, ड्रॉपलेट्स फ्रॉम द कफ ऑर द स्नीज बाय द इन्फेक्टेड पर्सन. जर एखाद्या पर्सनला क्षयरोग झाला असेल तर तो हेल्दी पर्सनला सुद्धा होऊ शकतो, बाय द स्नीज अँड बाय द कफ ऑर द ड्रॉपलेट्स. ओके. अँड इट्स अ सिरियस इन्फेक्शन, बॅक्टेरियल डिसीज आहे. And the RNTCP, the Revised National TB Control Program, is based on the internationally recommended directly observed treatment short courses dot strategy 1997 ला स्टार्ट केले विथ द हेल्प ऑफ वर्ल्ड बँक. आणि आपण BCG वॅक्सिन ह्याच्यामध्ये यूज करतो टू क्युअर द ट्युबरक्युलोसिस. सो आपल्याला चुकीचं विधान हे आहे की ऑप्शन नंबर 3, हॅफिनची लस रोगावर परिणामकारक ठरते. तर आन्सर आहे BCG इज अ युजफुल वॅक्सिन. क्वेश्चन नंबर 8. खालीलपैकी कोणता रोग जीवाणूजन्य नाही. 1. विषमज्वर, 2. न्यूमोनिया, 3. कुष्ठरोग, आणि 4. हिवताप.
तर बॅक्टेरियल डिसीजेस जे आहे ते मायक्रोस्कोपिक आहे, सिंगल सेल ऑर्गॅनिझम्स आहे आणि ते मिलियन्स ऑफ कॉपीज त्याच्या एन्व्हायरमेंटमध्ये आपल्याला दिसून येतात. तर हे जो चार्ट आहे तो तुमचा पाठ असणं गरजेचं आहे. एक आहे व्हायरस डिसीजेस, नंतर आहे बॅक्टेरियल डिसीजेस आणि प्रोटोझोआ डिसीजेस. तर बॅक्टेरियल डिसीजेसमध्ये न्यूमोनिया आहे, टीबी आहे, कॉलरा, लिप्रसी, प्लेग, टायफॉइड, डिफ्थेरिया, एसटीडी दॅट इज अ सेक्शुअल ट्रान्समिटेड डिसीज आणि टिटॅनस. आणि प्रोटोझोआमध्ये मलेरिया आहे, स्लीपिंग सिकनेस आहे, अमेबियास आहे अँड काला आजार. तर तुम्हाला आता कळून जाईल की हिवता म्हणजे मलेरिया जो आहे तो प्रोटोझोआल डिसीज आहे, इट्स नॉट अ बॅक्टेरियल डिसीज. क्वेश्चन नंबर 9. हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांची वापरायची मुदत संपल्यावर त्यात डॅश जीवाणू वाढू शकतात जे शरीराला धोकादायक असतात. 1. एन्ट्रोटॉक्झिन, 2. स्टिफेलकॉकस, 3. क्लोस्ट्रिडियम आणि 4 आहे अझेटोबॅक्टर. तर तुम्ही जर चित्रामध्ये बघू शकता तर क्लोस्ट्रोडियम इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. जेव्हा हवा बंद असतो डबा त्याच्यामध्ये काय होतं की ऑक्सिजन इज अ टॉक्सिक टू देम, त्यांना ऑक्सिजन पुरत नाही, ते अनएरोबिक कंडिशनमध्ये जातात. त्या स्टेजला क्लोस्ट्रोडियम जे आहे ते त्याच्यावर हायली पोलिफॅटिक क्लास जे आहे ते फॉर्म करत असतं आणि एन्ट्रोटॉक्झिन जो आहे तो आपल्या इंटेस्टाईनला इफेक्ट करतो, कॉझिंग द फूड पॉयझन. आणि स्टिफिलोकॉकस जो आहे तो काय करतो, लिडिंग कॉजेस टू द स्किन अँड सॉफ्ट टिश्यू इन्फेक्शन. आणि अझोटोबॅक्टर जो आहे तो आपल्याला सॉइलमध्ये, अल्कलाईन सॉइल आणि अल्कलाईन वॉटरमध्ये सापडतो. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज क्लोस्ट्रिडियम. नाव वी विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. जे रोग सर्व जगभर पसरले आहेत अशा रोगांना डॅश म्हणतात. 1. प्रदेशनिष्ठ रोग, 2. व्यापक रोग, 3. सार्वदेशिक रोग, 4. यापैकी नाही. तर हा एक चार्ट आहे, ह्याच्यामध्ये एंडेमिक डिसीजेस, इपिडेमिक डिसीजेस आणि पॅन्डेमिक डिसीजेसचं एक्सप्लेनेशन केलं आहे. एंडेमिक डिसीजेस म्हणजे काय, ते सर्वत्र आहे पण खूप छोट्या प्रमाणामध्ये आहे. इपिडेमिक डिसीजेस म्हणजे एका क्षेत्रात आहे पण ते खूप मोठ्या प्रमाणात आहे. आणि पॅन्डेमिक डिसीज म्हणजे जगभर आहे आणि जगभर पण मोठ्या प्रमाणात आहे. सो दिस इज लीड टू द पॅन्डेमिक डिसीज अँड WHO रिसेंटली रिकॉग्नाइज द COVID-19 ॲज अ पॅन्डेमिक डिसीज. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज सार्वदेशिक रोग म्हणजेच पॅन्डेमिक. क्वेश्चन नंबर 11. LDL कोलेस्ट्रॉल हे धोकादायक नसते पण HDL कोलेस्ट्रॉल धोकादायक असते. 1. वाक्याचा पूर्वार्ध चूक आहे, 2. वाक्याचा उत्तरार्ध चूक, 3. संपूर्ण वाक्य चूक आणि 4. संपूर्ण वाक्य बरोबर. तर ह्याच्यामध्ये तुम्हाला कोलेस्ट्रॉल जे आहे LDL आणि HDL त्याच्याबद्दल माहीत पाहिजे. एक आहे बॅड कोलेस्ट्रॉल आणि एक आहे गुड कोलेस्ट्रॉल. तर याच्यामध्ये बॅड कोलेस्ट्रॉल जे आहे ते LDL सांगितलेलं आहे, लो डेन्सिटी आणि स्टोरेज द कोलेस्ट्रॉल इन युअर ब्लड स्ट्रीम्स. आणि गुड HDL जो आहे दॅट इज हाय डेन्सिटीवाला कोलेस्ट्रॉल, तो काय करतो, रेग्युलेट द LDL स्टोरेज अँड प्रमोट द एक्सक्रिएशन. जे आपण तेल वगैरे तळलेलं खातो दॅट्स ड्यू टू बॅड कोलेस्ट्रॉल. तर हे संपूर्ण चूक आहे कारण का LDL जो आहे तो धोकादायक आहे आणि HDL जो आहे तो गुड कोलेस्ट्रॉल आहे. क्वेश्चन नंबर 12. चुकीचे विधान ओळखा. 1. फ्रक्टोज हे मोनोसॅक्राइड उदाहरण आहे, 2. सुक्रोज हे पॉलिसॅक्राइडचे उदाहरण आहे, 3. लॅक्टोज हे डायसॅक्राइडचे उदाहरण आहे, 4. डेक्स्ट्रीन इज अन एक्झाम्पल ऑफ अ पॉलिसॅक्राइड. तर कार्बोहायड्रेट्सचे प्रकार आहे मोनोसॅकराइड, डायसॅकराइड आणि पॉलिसॅकराइड. मोनोसॅकराइडचे एक्झाम्पल आहे ग्लुकोज, फ्रुक्टोज, गॅल्टोज ज्याच्यामध्ये सिंगल शुगर प्रेझेंट असते. डायसॅकराइडचे एक्झाम्पल आहे मॅल्टोज, सुक्रोज आणि लॅक्टोज ज्याच्यामध्ये 2 शुगर मॉलिक्युल्स लिंक असतात. आणि पॉलिसॅकराइड्समध्ये स्टार्च आहे, ग्लायकोजन आहे, सेल्युलोज आहे, ह्याच्यामध्ये मेनी शुगर मॉलिक्युल्स अटॅच असतात. तर चुकीचं विधान आहे सुक्रोज द पॉलिसॅकराइड. दिस इज द रॉंग वन बिकॉज सुक्रोज जो आहे तो डायसॅकराइड आहे. क्वेश्चन नंबर 13. कोणता रक्तगट असलेला व्यक्ती सर्व गटाचे रक्त स्वीकारू शकतो? ऑप्शन नंबर 1 A पॉझिटिव्ह, ऑप्शन नंबर 2 B पॉझिटिव्ह, ऑप्शन नंबर 3 O पॉझिटिव्ह, ऑप्शन नंबर 4 AB पॉझिटिव्ह. तर ब्लड टाईप कम्पॅक्टेबिलिटी टेबलमध्ये जर पाहिलं तर AB पॉझिटिव्ह जो आहे तो गिव्ज AB पॉझिटिव्ह आणि रिसिव्ज एव्हरीवन. म्हणजे AB पॉझिटिव्हवाला पर्सन रक्त हा सगळ्यांकडनं घेऊ शकतो आणि O निगेटिव्हवाला पर्सन जो आहे तो गिव्ज एव्हरीवन म्हणजे O निगेटिव्हवाला रक्त सगळ्यांना देऊ शकतो. तर युनिव्हर्सल ॲक्सेप्टर कोण आहे आपला AB पॉझिटिव्ह. AB पॉझिटिव्ह रिसिव्ज एव्हरीवन.
क्वेश्चन नंबर 14 योग्य विधाने ओळखा. 1. अमायलेज या विकारामुळे पिष्टमय पदार्थांचे ग्लुकोजमध्ये रूपांतर होते. 2. ट्रिप्सिन या विकारामुळे प्रथिनांचे रूपांतर अमिनो आम्लात होते. 3. लायपेज विकारामुळे मेदाचे रूपांतर मेदाल्यात होते. 4. सर्व बरोबर आहे. करेक्ट सेंटेन्स आपल्याला ओळखायचं आहे. तर दिस इज द पीक ऑफ कार्बोहायड्रेट्स. कार्बोहायड्रेट्स जे आहे ते अमायलज, मॅल्टज आणि लॅक्टज नंतर शुगरमध्ये कन्वर्ट होतात. प्रोटीन्स जे आहे ते पेप्सिन, ट्रॅप्सिन, पेप्टिसाइड्स नंतर अमायनो ॲसिडमध्ये तयार होतात. आणि फॅट जे आहे लिप्सिनमधून फॅटी ॲसिड्समध्ये तयार होतात. तर ही सर्व विधाने बरोबर आहे. ओके, यू कॅन सी दिस चार्ट अँड कम्पेअर द पेअर्स. क्वेश्चन नंबर 15 चुकीचे विधान ओळखा. 1. पेप्सिन या विकारामुळे प्रथिनांचे अंशतः पचन होऊन पेप्स्टॉनमध्ये रूपांतर होते. 2. लहान आतडे हा अन्ननलिकेचा सर्वात लांब भाग असतो. 3. शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांची लांबी मांसाहारी प्राण्यांच्या तुलनेत कमी असते. 4. सर्व विधाने बरोबर. इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. तर हर्बिवर्स नीड्स अ लॉंगर स्मॉल इंटेस्टाईन टू अलाय सेल्युलोज. म्हणजे शाकाहारी जे आहे त्यांचं इंटेस्टाईन हे स्मॉल इंटेस्टाईन हे मोठं असतं सेल्युलोजसाठी खाण्यासाठी. आणि त्यांनी जी डायजेस्टिव्ह ट्रॅक्ट दिलेला आहे तो पेप्सिनने इफेक्ट करतो, बट ओनली द पार्शियल डिग्रेशन, नॉट अ फुल्ली डिग्रेशन. तर इथं चुकीचं विधान जर बघितलं तर शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांची लांबी मांसाहारी प्राण्यांच्या तुलनेत कमी असते. तर हे चुकीचं आहे. शाकाहारी प्राण्यांच्या आतड्यांची लांबी ही मोठी असते. क्वेश्चन नंबर 16 जठरामध्ये अन्न पचनाचे माध्यम म्हणून कोणत्या प्रकारचे आम्ल तयार होते. 1. H2SO4, 2. HCl, 3. HF आणि 4. HNO3. HNO3 हवं. पार्शियल सेल्स विथ अ स्टमक लायनिंग सिक्रेट्स द हायड्रोक्लोरिक ॲसिड. आपल्या बॉडीमध्ये HCl जो आहे हायड्रोक्लोरिक ॲसिड तयार होतो. मेक द गॅस्ट्रिक ज्यूस व्हेरी ॲसिडिक. ओके, ॲसिडिटी जी होते गॅस्ट्रिक ज्यूस त्याचा कंपोनंट जो आहे तो HCl आहे. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज HCl. क्वेश्चन नंबर 17 चुकीची विधाने ओळखा. 1. जठर हे इंग्रजी अक्षर जे या आकाराचे असते. 2. जठर शरीराच्या उजव्या बाजूस असते. 3. जठरामध्ये अन्न 4 ते 5 तासासाठी साठवले जाते. 4. सर्व विधाने योग्य आहे. तर जठर जे आहे म्हणजे काय सांगितलेलं आहे त्यांनी, यू कॅन सी हिअर स्टमक बद्दल ते बोललेले आहे. आपलं स्टमक जे आहे स्टमक इज अन मस्क्युलर ऑर्गन लोकेटेड ऑन द लेफ्ट साइड ऑफ द अप्पर ॲबडॉमन. पोटाच्या वरती लेफ्ट साइडला आहे आणि इट इज लाईक अ जे शेप, यू कॅन सी हिअर. आणि कुठलंही अन्न जे आहे ते 2 ते 4 तासामध्ये डायजेशनला वेळ लागतो. लिक्विड अन्न असेल तर ते डायजेस्ट लवकर होतं, बट अ सॉलिड फूड्स टिपिकली टेक अ लॉंगर टाईम. सर जठर हे उजव्या बाजूस असते हे चुकीचं विधान आहे, कारण का ते लेफ्ट साइडला असते. क्वेश्चन नंबर 18 पिण्याच्या पाण्यात फ्लोरीनचे प्रमाण डॅशपेक्षा कमी असल्यास दंतक्षयाचा धोका संभवतो. ऑप्शन नंबर 1 0.2 ppm ऑफ वॉटर. ऑप्शन नंबर 2 0.8 ppm ऑफ वॉटर. ऑप्शन नंबर 3 2 ppm ऑफ वॉटर. ऑप्शन नंबर 4 10 ppm ऑफ वॉटर. तर यू कॅन सी हिअर वॉटर इज मोर दॅन 0.7 ppm. तर तुम्हाला फ्लोरेसेस जो आहे दात पिवळे होण्याचा रोग जो म्हणू शकतो तो आपल्याला फ्लोराईडचं प्रमाण पाण्यामध्ये अधिक झाल्याने होतं. तर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 0.8 ppm ऑफ वॉटर. ही लिमिट दिली, ह्याच्या पुढे असेल तर तुम्हाला फ्लोरोसिसचा आजार होऊ शकतो. क्वेश्चन नंबर 19 खालील घटक कशाशी संबंधित आहे. 1. बोमन सुपर संपूर. बी. ग्लोमॅरुस. 3. हेलेसचा लूप. 1. ग्रेसनी. 2. नॅफ्रॉन. 3. अमाशय. 4. शेषास्त्र. तर नेफ्रॉन जो आहे नेफ्रॉन इज अ मायन्यूट ऑर अ मायक्रोस्कोपिक स्ट्रक्चरल अँड फंक्शनल युनिट ऑफ अ किडनी. किडनीचा एक प्रकार आहे. यू कॅन सी हिअर इन द पिक्स. ग्लॅमरुस दिलेला आहे. बोवमॅन्स कॅप्सूल आणि प्रोक्झिमॅल ट्युबल हे डायग्राम दिलेले आणि ही किडनीशी रिलेटेड आहे. ओके, लूप ऑफ द हेनल. ओके, तर तिन्ही नावं हे किडनीच्या रिलेटेड आहे. तर दिस इज अ पार्ट ऑफ द नेफ्रॉन. क्वेश्चन नंबर 20 जोड्या जुळवा. 1. हायप्रोपिया क्षत्रिय त्रासिक श्रवण. 2. हायपरप्रिया श्रवणाचा दर जास्त होणे. 3. हायपोपोक्झिया श्वसनाचा दर कमी होणे. डिस्प्रिया पेशींमध्ये ऑक्सिजनची कमतरता. जोड्या जुळवायच्या आहे. तर हायपोपेनिया म्हणजे काय, यू टेक अ शॅलो ब्रेथ फॉर 10 सेकंड ऑर लॉंगर व्हाईल अस्लीप.
तुम्ही जास्त ब्रीथ करतात झोपेमध्ये, ते हायपोपिनिया आहे. त्याच्यानंतर आहे हायपरपिनिया. दिस इज अ ब्रीथिंग इन अ मोर एअर दॅन यू नॉर्मली डू. म्हणजे तुम्ही नॉर्मल ब्रीथपेक्षा जास्त हवा आतमध्ये घेताय. दॅट लीड टू द हायपरपेनिया. हायपोक्सिया. हायपोक्सिया इज अ कंडिशन इन विच द बॉडी or the region of a body is deprived of a adequate oxygen supply at tissue level. टिश्यू लेवलला ऑक्सिजनची मात्रा अधिक येणे, ती झाली हायपोक्सिया. आणि डॅस्पेनिया म्हणजे काय? शॉर्टनेस ऑफ अ ब्रीथ. ओके, वेन यू आर टाईट फिलिंग युअर चेस्ट, मे बी डीप ब्रीथ जेव्हा तुम्ही घेता, किंवा अस्थमाची कंडिशन आहे, हार्ट फेल्युअर असेल, तर डॅस्पेनिया. तर जर जोड्या जुळवामध्ये बघितलं तर हायपोपियाचा आन्सर आहे श्वसनाचा दर कमी होणे. हायपरप्रियाचा आन्सर आहे श्वसनाचा दर जास्त होणे. हायपोक्सियाचा आन्सर आहे पेशींमध्ये ऑक्सिजनची कमतरता. आणि डिस्पिनियाचा आन्सर आहे त्रासिक श्वसन. क्वेश्चन नंबर 21. उच्च ताणसारखा आजार टाळण्यासाठी क्षारांच्या सामान्य सेवनाचे प्रमाण किती असावे? तर सॉल्ट इंटेक जो आहे तो लेस दॅन 5 ग्रॅम्स पर डे, पर दिवशी 5 ग्रॅमपेक्षा कमी असणे. ओके, हे आपल्याला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने सांगितलेलं आहे, टू अवॉइड द हार्ट अटॅक अँड अदर डिसीजेस. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 5 ग्रॅम पर डे. क्वेश्चन नंबर 22. योग्य विधाने ओळखा. धमन्यांना झडपा असतात. ब. साधारणतः धमन्यांमध्ये रक्तदाब जास्त असतो. क. शिरांना झडपा नसतात. ड. शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो. 1 अ क. ब 2 आहे ब ड. 3 वरील सर्व. 4 सर्व चूक. आर्टरीज बद्दल त्यांनी क्वेश्चन विचारला आहे. तर आर्टरीज म्हणजे काय? जे ब्लड प्रेशर आपलं इन्क्रीज करतं, दिस इज अ नॉर्मल प्रेशर वॉल. आणि जेव्हा रक्तदाब वाढतो तेव्हा आर्टरीज जे आहे त्या फुगतात आणि अंकुचन पावतात. तर ते त्यांनी सांगितलेलं आहे. Okay, this is arteries versus vein. You can see in the picture of the heart. Okay, they are similar to arteries but not strong and as a thick. Okay, so veins carry the blood back to the heart. तर ह्याचा आन्सर आहे साधारणतः धमन्यांमध्ये रक्तदाब जास्त असतो आणि ड. शिरांमध्ये रक्तदाब कमी असतो. क्वेश्चन नंबर 23. अयोग्य विधाने ओळखा. अ. ज्या रक्तवाहिन्या हृदयापासून ते शरीरापर्यंत रक्त पुरवठा करतात त्यांना धमनी म्हणतात. ब. धमन्या साधारणतः अल्प ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करतात. क. परंतु फुफ्फुस धमनी ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करते. 1 ऑप्शन साध्य फक्त अ. 2 फक्त क. 3 ब व क. 4 अ ब क. तर इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचे आपल्याला. तर द आर्टरीज आर द ब्लड व्हेसल्स दॅट डिलेव्हर ऑक्सिजन रिच ब्लड फ्रॉम द हार्ट टू द टिश्यूज ऑफ द बॉडी. आर्टरीज काय करतात? आपल्या हार्टकडनं हृदयाकडून अदर टिश्यूज ऑफ द बॉडीला ऑक्सिजन डिलेव्हर करतात. ओके, आणि यू कॅन सी द डिफरन्स बिटवीन द पिलोमिनरी आर्टरीज आणि पिलोमिनरी व्हेन्स. ओके, आर्टरीज जे आहे ते थिक आणि इलॅस्टिक आहे आणि व्हेन्स जे आहे ते आपल्या थिन आहे. आणि आर्टरीजमध्ये वॉल्स प्रेझेंट नसतात आणि पिलोमरी व्हेन्समध्ये वॉल्स हे अब्सेंट असतात. तर ह्याचा आन्सर आहे धमन्या साधारणतः अल्प ऑक्सिजनयुक्त रक्ताचा पुरवठा करतात. हे करेक्ट आहे. तर ह्याच्यामध्ये अयोग्य विधाने ओळखायचे आहे. तर ह्याच्यामध्ये ब आणि क हे चुकीचं आहे आणि अ हे बरोबर आहे. क्वेश्चन नंबर 24. पुढीलपैकी कोणते खोड हे वनस्पतीच्या पानाची कार्य करतात? अ. फायलोक्लेड. ब. क्लॅडोडेड क्लॅडोड. क्वेश्चन नंबर 24. पुढीलपैकी कोणते खोड हे वनस्पतीच्या पानाची कार्य करतात? अ. फायलोक्लेड. ब. क्लॅडोड. क. फायलोड. ऑप्शन साध्य फक्त अ. 2 फक्त ब. 3 फक्त क आणि 4 सर्व. तर प्रायमरी फंक्शन ऑफ द स्टीम आर टू सपोर्ट द लीव्स, टू कंडक्ट वॉटर अँड द मिनरल्स टू द लीव्स. तर फॅलोक्लेड जो आहे ही ब्रांच आहे, यू कॅन सी इन द पिक्चर. तर ती काय करते? लीफ लाईक स्ट्रक्चर आहे आणि ते फोटोसिंथेसिसला मदत करतात. त्याचप्रमाणे ते जमिनीतले पाणी आणि क्षार पाण्यापर्यंत पुरवण्याचं कार्य करतात.
तर हे सर्व करेक्ट आहे. हे काय करतात, स्टीम परफॉर्मन्स म्हणजे खोडाच्या वनस्पतींची कार्य आहे. क्वेश्चन नंबर 25, असत्य विधाने ओळखा. अ, CHON सारखी 16 मूलद्रव्ये ही वनस्पतीच्या वाढीसाठी गरजेची असतात. ब, एकूण 30 मूलद्रव्ये ही वनस्पतीत आढळून येतात. यापैकी NPK CO यांना क्रिटिकल निर्णायक मूलद्रव्य म्हणतात. 1 असत्य, 2 असत्य, 3 दोन्ही सत्य, 4 दोन्ही असत्य. तर प्लांट्स रिक्वायर्ड 17 इसेन्शियल एलिमेंट्स फॉर दी ग्रोथ. 17 जे इलेमेंट्स आहेत त्यांची नावं मी इथे लिहिली आहे, ते तुम्ही वाचू शकता. ते प्लांटच्या फोटोसिंथेसिससाठी सुद्धा मदत करतात. कार्बन आहे, हायड्रोजन आहे, ऑक्सिजन आहे, नायट्रोजन आहे, अशा पद्धतीने. आणि पोटॅशियम जे आहे ते ॲब्सॉर्बडेड इन फॉर्म ऑफ पोटॅशियम आयन्स. मातीतले जे आयन्स वगैरे आहे ते सुद्धा हे ऑब्सॉर्ब करतात. तर ह्याच्यामध्ये 30 मूलद्रव्य नाहीये ह्याच्यामध्ये, तर क्रिटिकल म्हणजे 17 आहे टोटल. क्वेश्चन नंबर 26, पुढीलपैकी अयोग्य विधाने ओळखा. डेलिया झेंडू ही अल्प दिवस वनस्पतींची उदाहरणे आहे. ब, कोथिंबीर बीट ही दीर्घ दिवस वनस्पतीची उदाहरणे आहे. क, काकडी टोमॅटो सूर्यफूल ही दीर्घ दिवस वनस्पतीची उदाहरणे आहे. तर 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 फक्त क आणि 4 सर्व विधाने योग्य आहेत. तर आपल्याला इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. तर प्लांट्स आर रिक्वायर्ड अ लॉंग पिरियड ऑफ अ डार्कनेस. म्हणजे प्लांट्समध्ये जर फ्लोरिंगचा पिरियड आहे तो 2 मध्ये डिवाइड होतो. एक आहे शॉर्ट डे प्लांट्स आणि एक असतात लॉंग डे प्लांट्स. द प्लांट्स दॅट रिक्वायर्ड अ लॉंग पिरियड ऑफ अ डार्कनेस इज टर्म ॲज अ शॉर्ट डे ऑर लॉंग नाईट. आणि शॉर्ट डे प्लांट्समध्ये काय सांगितलं की ज्यांची डे लेंथ इज लेस दॅन अबाउट 12 hours. दिस इज कॉल्ड एज लॉंग डे प्लांट्स. तर ह्याच्यामध्ये एक्झाम्पल्स पण दिलेलं आहे. लॉंग डे प्लांट्समध्ये रेडिश स्पॅनिश दिलेलं आहे. शॉर्ट डे प्लांट्समध्ये ॲस्टरचं फूल दिलेलं आहे. आणि डे न्यूट्रल प्लांट्स रोजेस आणि टॅमॅटोज दिलेले आहे. तर काकडी टोमॅटो आणि सूर्यफूल दीर्घ दिवस वनस्पती उदाहरण आहे. तर हे आन्सर रॉंग आहे, बिकॉज टोमॅटोज इज अ डे न्यूट्रल प्लांट. यू कॅन सी हिअर. नाउ वी विल मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 27, सर्वाधिक बाष्पोत्सर्जन हे कोणत्या अवयवांमार्फत होते? म्हणजे मॅक्झिमम ट्रान्सपिरेशन विचारलं आहे. 1 आहे स्टोमॅटा, 2 आहे क्युकिडल, 3 आहे लेंटिसिल्स आणि 4 आहे बार्क. तर प्लांट्समध्ये जर बघितलं तर स्टोमॅटा इज अन आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय, स्टोमॅटल जो आहे तो लीफमध्ये प्रेझेंट असतो. यू कॅन सी द डायग्रॅम. आणि लेंटिल्स म्हणजे खोडांवरचे जे गोल आहे ते लेंटिल्समध्ये येतात. तर त्यांनी काय विचारलंय की मॅक्झिमम ट्रान्सपिरेशन कशा पद्धतीने होते, तर स्टोमॅटामुळे. नाउ वी विल मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 28, खालीलपैकी सत्य विधाने ओळखा. झायलम हे मुख्यतः सेंद्रिय द्रव्ये झाडाच्या इतर अवयवांना पोहोचवतात. ब, फायलम झाडाला आधार देण्याचे तसेच पाण्याच्या खाली वर प्रवाहाला मदत करायचे कार्य करतात. 1 असत्य, 2 सत्य, 3 दोन्ही सत्य, 4 दोन्ही असत्य. ट्रू सेंटेन्स आपल्याला सांगायचं आहे. तर झायलम आणि फायलमचा डिफरन्स दिलेला आहे. यू कॅन सी इन द पिक ऑल्सो. झायलममध्ये काय कॅरी आउट केलेलं आहे की वॉटर आणि मिनरल्स ह्याच्यामध्ये जात आहे आणि ह्याच्यामध्ये काय सांगितलंय, फूड सुद्धा फायलममध्ये जात आहे. ओके. आणि झायलम हे फाउंड डीपर इन द स्टीम टिश्यूज आणि फायलम काय सांगितलं, युजली फाउंड इन द आउटर एजेस, बाहेरच्या बाजूला हे आढळून येतात. तर हे दोन्ही असत्य आहे. ओके. नाउ वी विल मूव्ह टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 29, आधारमूळ हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते? 1 प्राथमिक मुळे, 2 अंगतूक मुळे, 3 द्वितीयक मुळे, 4 सोटमूळ किंवा प्रधान मूळ. ओके. स्टिल्ट रूट बद्दल त्यांनी विचारलंय. सो स्टिल्ट रूट आर द ॲडव्हेंटिनियस रूट्स. ओके. हे जे तुम्ही चित्रामध्ये बघू शकता त्यांना अनेक फाटे फुटलेले आहे. ओके. हे प्रायमरी रूट हे आहे आणि त्याला बाकीचे रूट फुटलेले आहे. ओके. तो स्टिल्ट रूटला आपण काय म्हणलं तर ॲडव्हेंटिनियस रूट. अंगतूक मुळे इज अन आन्सर ऑफ आधारमूळ हे खालीलपैकी कोणत्या प्रकारात मोडते, तर अंगतूक मुळे. क्वेश्चन नंबर 30, सत्य असणारी विधाने ओळखा. अ, अनावृत्त बीज वनस्पतीमध्ये काष्ट, झायलम मध्ये डेट कीड आढळ नाही.
आणि ब दिलेला आहे अनावृत्तबीजी वनस्पतींमध्ये खऱ्या मुळाच्या जागी रायझोइड असतात. तर ऑप्शन नंबर 1 फक्त असत्य, ऑप्शन नंबर 2 फक्त ब सत्य, ऑप्शन नंबर 3 दोन्ही सत्य, ऑप्शन नंबर 4 दोन्ही असत्य. सो विच ऑफ द फॉलोइंग्स आर द ट्रू सेंटेन्स त्यांनी विचारलंय. सो यू कॅन सी द डिफरन्स बिटवीन द गायनोस्पर्म्स अँड अँजिओस्पर्म अँड यू कॅन ऑल्सो सी द डायग्राम बिटवीन द अँजिओस्पर्म अँड गायनोस्पर्म. तर गायनोस्पर्म बद्दल काय सांगितलं, जे मोस्टली ट्रीज आहे ना मोठ्या, त्याला आपण गायनोस्पर्म्स म्हणतो. आणि हर्ब्स श्रब्स जे आहेत छोटी झाडं, त्याला आपण अँजिओस्पर्म्स म्हणतो. ह्याच्यामध्ये झायलम व्हेसल जे आहे ते अब्सेंट आहे आणि ह्याच्यामध्ये झायलम प्रेझेंट असते. तर तुम्ही तो डिफरन्स रीड करू शकता आणि आपलं आन्सर आहे फक्त असत्य आहे. गायनोस्पर्म्स डू नॉट हॅव अ ट्रायचिड्स इन झायलम. क्वेश्चन नंबर 31 सुगंधी द्रव्य बनविण्याच्या उद्योगात पुढीलपैकी कोणते लायकन वापरतात? ऑप्शन नंबर 1 क्लॅडोनिया, ऑप्शन नंबर 2 इव्हेर्निया, ऑप्शन नंबर 3 उस्निया आणि ऑप्शन नंबर 4 पॅरमेलिया. तर परफ्यूम जे आहे ते जे आहे लिचिन स्पीसीस पासून यूज केले जाते, त्याला आपण इव्हेर्निया पासून ते बनवले जाते. आणि क्लॅडोनिया जो आहे तो मोस्ट लाईक लिची असतो. ओके, आणि यू कॅन सी इन द पिक्चर्स हे शेवाळ जे आहे त्याच्यापासून आपण परफ्युम्स तयार करतो. तर आन्सर जे आहे लायकन परफ्यूमसाठी वापरतात त्याचा आहे इव्हर्निया. क्वेश्चन नंबर 32 सत्य विधाने ओळखा. अ हळूहळू वाढणाऱ्या व खूप वर्ष टिकून राहणाऱ्या सजीवांना थिओफेस्टसने ख्रिस्तपूर्वाच्या 300 वर्षापूर्वी लायकन हे नाव दिले. ब स्वीडन व रशियामध्ये दारू निर्मितीसाठी तसेच उद्योगांमध्ये रंगासाठी लायकन उपयोगात होते. लायकन परत लिचिन्स बद्दल बोललेलं आहे. तर ऑप्शन नंबर 1 फक्त अ, ऑप्शन नंबर 2 फक्त ब, ऑप्शन नंबर 3 दोन्ही योग्य, ऑप्शन नंबर 4 दोन्ही अयोग्य. तर लिचिन इज अन फॉर्मेशन ऑफ द फंगस अँड अल्गी. फंगस आणि अल्गी जर एकत्र येऊन लायचनचं फॉर्मेशन बनतं. स्वीडनच्या सायंटिस्टने आपल्याला लिचनच्या परफ्युम्स बद्दल पण बोलले. त्याच पद्धतीने त्याचा उपयोग अल्कोहोल प्रोडक्शनसाठी होतो आणि डाईंग प्रोसेस इन द इंडस्ट्री सुद्धा वापरली जाते. अँड यू कॅन सी इन द पिक्चर दिस इज द एक्झाम्पल ऑफ लिचन. तर दोन्ही योग्य आहे. नाउ वी विल मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 33 इसबगोल जे की पोटाच्या विकारांवर वापरले जाते ते कोणत्या वनस्पतीपासून तयार केले जाते? ऑप्शन नंबर 1 प्लॅन्टोगा ओवाटा, ऑप्शन नंबर 2 पोंगामिया पिनाटा, ऑप्शन नंबर 3 ओजिनेसिया उजनेसिस आणि ऑप्शन नंबर 4 ओसिमम सॅन्टम. तर प्लॅन्टोगा ओवाटा दिस इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. यू कॅन सी हिअर हे पोटाच्या आजारासाठी वापरले जाते. आणि पोंगामिया जो आहे तो आपण स्किन डिसीजेसाठी यूज करतो आणि अल्सरसाठी यूज करतो. तर करेक्ट. आणि युजेन्सिया ओजन्सेस जो आहे तो आपल्याला कशामध्ये डिस्ट्रीब्युशन ट्रॉपिकल आणि सब ट्रॉपिकलमध्ये प्लांट्समध्ये बघायला मिळते. आणि ओजिमम टेन्युफ्लोरम जे नाव दिले त्याला आपण काय तुळस म्हणतो. ओके, दिस इज अ सायंटिफिक नेम ऑफ तुलसी. तर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज प्लॅन्टोगा ओवाटा. ओके. क्वेश्चन नंबर 34 पुढील विधानांपैकी असत्य नसणारी विधाने ओळखा. म्हणजे विच इज अ नॉट इनकरेक्ट म्हणजे करेक्ट सेंटेन्स विचारले. ओके, तर एक्झाममध्ये क्वेश्चन खूप नीट रीड करणं गरजेचं आहे. ऑप्शन नंबर 1 ऑक्झिन हे वनस्पती सप्रेरक वनस्पतींच्या वाढीवर नियंत्रण ठेवते. ब ऑक्झिनचा शोध डार्विनने 1880 मध्ये लावला. ऑप्शन नंबर 1 फक्त, ऑप्शन नंबर 2 फक्त ब, ऑप्शन नंबर 3 दोन्ही सत्य, ऑप्शन नंबर 4 दोन्ही असत्य. तर यू कॅन सी हिअर डच सायंटिस्ट जे होते डब्ल्यू वेंट यांनी ऑक्झिनचा शोध लावलेला आहे 1928 साली. आणि ऑक्झिन इज अ ग्रुप ऑफ अ प्लांट हॉर्मोन्स दॅट रेग्युलेट द ग्रोथ. झाडाच्या वाढीसाठी ऑक्झिनचा वापर केला जातो. सो दोन्ही वाक्य सत्य आहे.
क्वेश्चन नंबर 35. पुढीलपैकी सत्य असणारी विधाने ओळखा. अ. द्विदल वनस्पतींच्या फुलांना साधारणतः 4 ते 5 पाकळ्या असतात. त्यांची पाने जाळीदार असतात. त्यांना ठळक प्राथमिक मुळे असतात. ब. एकदल वनस्पतींच्या फुलांना साधारणतः 3 किंवा 3च्या पटीत पाकळ्या असतात. त्यांच्या पानांना शिरा नसतात व त्यांना तंतुमुळे मोठ्या प्रमाणात असतात. ऑप्शन 1 फक्त असत्य, ऑप्शन 2 फक्त ब सत्य, ऑप्शन 3 दोन्ही सत्य, ऑप्शन 4 दोन्ही असत्य. तर मोनोकॉट आणि डायकॉटचा डिफरन्स त्यांनी विचारला आहे. मोनोकॉटमध्ये सिंगल कॉटिलिडॉन आहे आणि डायकॉटमध्ये टू कॉटिलिडॉन आहे. ह्यांची नॅरो लीफ जी आहे ती नॅरो असते मोठी आणि ह्याची जी आहे ती ब्रॉड असते. ओके, आणि तुम्ही हे डिफरन्स चेक करू शकता. आणि ह्याच्यामध्ये सत्य असणारी विधान. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 1. 4 ते 5 पाकळ्या पण असतात. त्यांची पाने जाळीदार असतात डायकॉटिलॉनमध्ये. मोनोकॉटिलॉनमध्ये काय सांगितलंय? मोनोकॉटिलॉनमध्ये this is a long narrow leaf, not a broad leaf. So answer of this question is 1. क्वेश्चन नंबर 36. पुढील दिलेल्या शैवाल व त्यांच्या उपयोगांच्या जोड्यांमधील असत्य जोडी ओळखा. अ. कारा शैवाल जेवणात सलाड म्हणून वापरतात. ब. आयरिश अगर शैवाल यापासून चॉकलेट बनवतात. क. क्लोरेला शैवाल यापासून प्रतिजैविक बनवतात. ड. सोरासम शैवाल यापासून कृत्रिम रेशीम बनवतात. शेवाळ आणि शेवाळचे प्रकार त्यांनी दिलेला आहे. तर चेरा अल्गी जे आहे विच प्रोव्हाइड द फूड फॉर द वॉटरफॉल अँड कव्हर ऑफ द फिश. इरिश अल्गी जे आहे ते चॉकलेट्स आणि स्वीट्स बनवण्यामध्ये वापरतात. क्रोलेला अल्गी जो आहे तो अँटीबॉडीज म्हणजे मेडिसिन्स मध्ये वापरतात. आणि सोरॅगसम अल्गी जो आहे तो आर्टिफिशियल सिल्क मध्ये वापरतात. तर चेहरा अल्की दिस इज फॉर द सलाड. दिस इज अ रॉंग आन्सर. चेहरा मी काय सांगितलं, कव्हर ऑफ द फिश अँड वॉटरफॉल म्हणजे अन्न आहे मास्यासाठी. क्वेश्चन नंबर 37. कवकाच्या संदर्भात पुढील कोणते वाक्य सत्य आहे? अ. तो हरितद्रव्य रहित असल्याची. क्वेश्चन नंबर 37. कवकाच्या संदर्भात पुढील कोणती वाक्य सत्य आहे? अ. तो हरितद्रव्य रहित, असंश्लेषी तसेच परपोषी असतात. ब. कवकांचा अभ्यास मायकोलॉजी या शास्त्रात करतात. क. कवकात अन्न प्रोटीनच्या स्वरूपात साठवतात. ऑप्शन नंबर 1 अ ब क सत्य, ऑप्शन नंबर 2 अ आणि ब सत्य, ऑप्शन 3 ब क सत्य, ऑप्शन 4 अ आणि क सत्य. तर यू कॅन सी हिअर द मेंबर्स ऑफ अ ग्रुप अ युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम. एक युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम बद्दल त्यांनी इन्फॉर्मेशन दिली आहे. आणि फंगस जे आहे ते युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम आहे. ते ईस्ट आणि मोल्ड्सच्या फॅमिलीमध्ये येतं. यू कॅन टेक द एक्झाम्पल ऑफ मशरूम्स ऑल्सो. ओके, आणि दे आर स्टोर द फूड इन द फंगी इन द फॉर्म ऑफ ग्लायकोजन. म्हणजे फंगीचा अभ्यास करणं जे आहे त्यालाच आपण मायकोलॉजी म्हणतात. सो मायकोलॉजी इज अ ब्रांच ऑफ बायोलॉजी कन्सर्न्स विथ द स्टडी ऑफ द फंगी. आणि they store the food in the fungi in the form of glycogen, which is also known as animal starch. Okay, and this is the picture of the fungi. तर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन अ आणि ब दोन्ही विधान सत्य आहे. क्वेश्चन नंबर 38. असत्य विधान विधाने ओळखा. अ. आर एच विटेकर यांनी द्विनाम पद्धतीचे सजीवांचे वर्गीकरण केले. ब. कार्ल लिनेयस यांनी पंचसृष्टी वर्गीकरण पद्धतीचे सजीवांचे वर्गीकरण केले. 1 अ असत्य, 2 ब असत्य, 3 दोन्ही सत्य, 4 दोन्ही असत्य. तर आर एच विटकर जे आहे त्यांनी 5 किंगडम क्लासिफिकेशन केलेलं आहे. आणि 5 किंगडम क्लासिफिकेशनमध्ये मोनेरा आहे, प्रोटिस्टा, फंगी, प्लॅन्टिया अँड ॲनिमेलिया. अँड कॅलेरियस लिनियस जे आहे दिस इज ऑल्सो नोन ॲज अ फादर ऑफ अ टॅक्सोनॉमी. त्यांनी बायोनॉमी अँड नॉमेक्लेचर त्यांनी प्रोव्हाइड केलेलं आहे. तर दोन्ही असत्य आहे कारण का त्यांनी अपोजिट पेअर जॉईन केली आहे. क्वेश्चन नंबर 39. पुढील दिलेल्या माहितीवरून वनस्पती ओळखा. अ. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ओस्मियम सँक्टम आहे. प्राचीन काळापासून या वनस्पतीचा वापर केला गेला आहे. क. या वनस्पतीच्या काही अवयवांचा वापर अँटीऑक्सिडंट म्हणून केला जातो. 1 बाजरी, 2 तुळस, 3 अडुळसा, 4 यापैकी नाही. आपण मागच्या क्वेश्चन मध्येच ह्याच्याबद्दल बोललो होतो. होली बॅसल, ओसियम टेंटफ्लोरम जे आहे
Tenuiflorum. This is also known as a tulsi. Okay, so answer of this question is tulas, also known as a osmum osimum sanctum. क्वेश्चन नंबर 39. पुढील दिलेल्या माहितीवरून वनस्पती ओळखा. अ. या वनस्पतीचे शास्त्रीय नाव ओसिमम सँक्टम आहे. प्राचीन काळापासून या वनस्पतीचा वापर केला गेला आहे. क. या वनस्पतीच्या काही अवयवांचा वापर अँटीऑक्सिडंट म्हणून केला जातो. 1. बाजरी, 2. तुळस, 3. अडुळसा, 4 यापैकी नाही. तर होली बेसल जे आहे त्याचं नाव दिलेलं आहे तुळसी म्हणून नाव दिलेलं आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ ऑसिमम सँक्टम. So answer of this question is option number 2, तुळस. क्वेश्चन नंबर 40. अयोग्य विधान ओळखा. अ. अणुअंक म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटीनची संख्या. ब. अणुवस्तुमान म्हणजे अणुकेंद्रकातील एकूण प्रोटॉन्स व न्यूट्रॉन्सची संख्या. 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 दोन्ही, 4 दोन्ही नाही. इनकरेक्ट स्टेटमेंट ओळखायचं आहे. तर द ॲटम नंबर द ॲटॉमिक नंबर ऑर प्रोटॉन नंबर of a chemical element is the number of proton found in the nucleus. तर यू कॅन सी हिअर द एक्झाम्पल. हा ॲटॉमिक सिम्बॉल आहे. वरती जो असतो तो ॲटॉमिक नंबर आहे. त्याच्यामध्ये आपण म्हणतो नंबर ऑफ प्रोटॉन्स इज इक्वल टू ॲटॉमिक नंबर. त्याच्यानंतर ॲटॉमिक मास नंबर खाली दिलेला आहे. तर मास नंबर म्हणजे काय सांगितलं आहे. व्हॉट इज अ मास नंबर? मास नंबर इज इक्वल टू द नंबर ऑफ प्रोटॉन्स अँड न्यूट्रॉन्स इन द न्यूक्लियस. सर ह्याचं काय दोन्ही नाही, म्हणजे दोन्ही इनकरेक्ट. विच ऑफ द फॉलोइंग इनकरेक्ट स्टेटमेंट दोन्ही नाही, तर दोन्ही सेंटेन्स करेक्ट आहे. कार्बनची डॅश अपरूपे आहेत, म्हणजे ॲलोट्रॉपीज ऑफ द कार्बन त्यांनी विचारलं आहे. सो वी हॅव द 3 ॲलोट्रॉपीज ऑफ द कार्बन अँड यू कॅन सी द ग्राफाइट एक्झाम्पल डायमंड अँड बुकमिनिस्टर फ्लोरेन्स ऑल्सो. ऑप्शन आर सो करेक्ट आन्सर इज 3 and option is 2. Question number 42. Kimberley process is related to. किंबी प्रक्रिया ही कशाशी निगडीत आहे? ऑप्शन नंबर 1 सोने, ऑप्शन नंबर 2 प्लॅटिनम, ऑप्शन नंबर 3 डायमंड, ऑप्शन नंबर 4 ॲल्युमिनियम. So Kimberley process is a joint initiative involving the government, international diamond industry and the civil societies. तर जे आहे ते डायमंड वर्ल्ड डायमंड काउन्सिल यांनी किंबर्ली प्रोसेस चेकआउट केली आहे. जे डायमंडचे कन्फ्लिक्ट होत आहे किंवा रफ डायमंडमध्ये आपण फाईन पॉलिशिंग डायमंडमध्ये कन्वर्ट करतो, तर त्याचे नॉब्स वगैरे जे आहे ते किंबर्ली प्रोसेसमध्ये डिफाईन केले आहे. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज हिरे, डायमंड. Now we will move to the next question. क्वेश्चन नंबर 43. बीटा किरण हे ऋण प्रभारित कण असतात. ब. ते विद्युत क्षेत्रात दिशा बदलत नाही. योग्य विधान ओळखायचं आहे. तर ऑप्शन 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ व ब दोन्ही योग्य, 4 अ ब व दोन्ही अयोग्य. तर बीटा पार्टिकल, अल्फा, बीटा आणि गॅमा 3 पार्टिकल्स आणि 3 पार्टिकल्सचे इन्फॉर्मेशन आपल्याला माहीत पाहिजे. बीटा पार्टिकल हॅव अ चार्ज ऑफ -1. Okay, and beta particles are the negatively charged. You can see here, this is alpha and beta particles deflect in opposite direction due to their opposite charges. Okay, तर काय झालंय, बीटा किरण दिस इज निगेटिव्हली चार्ज हे करेक्ट आहे आणि ते डू नॉट चेंज डिरेक्शन इलेक्ट्रिक फील्ड हे रॉंग आहे. ते काय करतात, त्यांची दिशा बदलतात. हे बघा, बीटा पार्टिकल आणि त्यांची दिशा बदलतात. Now we will move to the question number 44. LPG हे कोणत्या दोन वायूचे मिश्रण आहे? 1 प्रोपेन अँड ब्युटेन, 2 ब्युटेन अँड इथेन, 3 इथेन अँड मिथेन अँड 4 मिथेन अँड ब्युटेन. तर LPG सिलेंडर जो आहे आपण घरामध्ये यूज करतो त्याच्यामध्ये प्रोपेन फॉर्म्युला दिलेला आहे C3H8 आणि ब्युटेन C4H10 ह्याचं कॉम्बिनेशन आहे. सो LPG इज इक्वल टू प्रोपेन प्लस ब्युटेन. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज प्रोपेन अँड ब्युटेन. क्वेश्चन नंबर 45. खालीलपैकी कशाचा डायनामाइट बनवण्यासाठी वापर केला जातो? ऑप्शन 1 ग्लायकॉल, ऑप्शन 2 ग्लिसेरॉल, ऑप्शन नंबर 3 बेन्झेन, ऑप्शन 4 इथाइल अल्कोहोल. तर डायनामाइट दिस इज अ फॉर द एक्सप्लोजिव्ह मटेरियल. एक्सप्लोजिव्ह मटेरियल म्हणून वापर केला जातो आणि त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितले, ग्लिसेरॉलचा वापर केला जातो. सो ग्लिसेरॉल इज अ राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. क्वेश्चन नंबर 46. खालीलपैकी अयोग्य विधान ओळखा. जी इज अ स्टँड फॉर द गुरुत्वाकर्षण, ॲक्सिलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी. ऑप्शन नंबर 1 उंचीनुसार जीची किंमत वाढत जाते.
ऑप्शन 2 ध्रुवाजवळ जीची किंमत जास्त असते. ऑप्शन 3 विषुववृत्ताजवळ जीची किंमत कमी असते. ऑप्शन 4 पृथ्वीच्या केंद्रात जीची किंमत 0 असेल. आय होप यू आर अंडरस्टँडिंग वेल. तर जी ई स्टँड फॉर द ग्रॅव्हिटी आणि जी हाईटशी आपण कम्पेअर केलेली आहे. ही आपली पृथ्वी आहे आणि इथून जर न्यूटनच्या ग्रॅव्हिटीज लॉ आपण अप्लाय केला तर त्यांनी काय सांगितलेलं आहे की द व्हॅल्यू ऑफ जी इज इनव्हर्सली टू द हाईट अबाव द अर्थ सरफेस. जशी इन्क्रीजिंग द हाईट जी व्हॅल्यू विल डिक्रीज, म्हणजे हाईट जशी वाढत जाईल तशी जीची व्हॅल्यू कमी कमी होत जाईल. आणि व्हॅल्यू ऑफ जी ॲट द सेंटर ऑफ द अर्थ 0. आपलं जे पृथ्वीची मध्य आहे त्याच्यामध्ये आपली जीची व्हॅल्यू 0 आहे. तर उंचीनुसार जीची व्हॅल्यू वाढत जाते हे सेंटेन्स रॉंग आहे. मी काय सांगितलं, हाईट आणि जीची व्हॅल्यू इनव्हर्सली प्रोपोर्शनल आहे. जर हाईट वाढली तर जीची व्हॅल्यू कमी होईल. So option 1 is the right answer. Now we will move to the next question. Question number 47. डॅश सहाय्याने दूरचित्रवाणीचे कार्यक्रम सर्व जगामध्ये पाठवणे शक्य झाले आहे. एक आहे भूस्थिर उपग्रह, 2 आहे अंतरंग तरंग प्रसारक, 3 आहे भूतरंग प्रसारक, 4 आहे अणुतरंग. तर यू कॅन सी हिअर द एक्झाम्पल्स. जिओ स्टेशनरी ऑर्बिट जो आहे तो आपण कम्युनिकेशनसाठी वापरला जातो. जिओ स्टेशनरी हा दिलेला आहे. ही आपली अर्थ आहे. ही इमॅजिनरी ॲक्सेस आपण ड्रॉ केलेली आहे. हा जिओ सिंक्रोनस दिलेला आहे. ओके, अँड दिस इज द डिफरन्स बिटवीन अँगल ऑफ इन्क्लिनेशन. तर परीक्षेला जिओ स्टेशनरी बद्दल क्वेश्चन विचारलेला आहे. तर जिओ स्टेशनरी ऑर्बिट यूज फॉर द कम्युनिकेशन. जिओ स्टेशनरी सॅटेलाइट दॅट इज द भूस्थिर उपग्रह इज द राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 48. खालील नत्रयुक्त पदार्थांना त्यांच्या विषारीपणाच्या तीव्रतेनुसार उतरत्या क्रमाने मांडा. 1 अमोनिया युरिया युरिक, 2 युरिक ॲसिड युरिया अमोनिया, 3 युरिया युरिक ॲसिड अमोनिया, 4 अमोनिया युरिक ॲसिड युरिया. तर अमोनिया स्टँड फॉर द NH3, युरिया CONH2 ट्वाइस आणि युरिक ॲसिड C5H4O3N4. तर अमोनिया हा हायली टॉक्झिक आहे आणि हायली सोल्युबल आहे. युरिया जो मॉडरेट टॉक्झिक आणि मॉडरेट सोल्युबल आहे आणि युरिक ॲसिड जो काय जास्त टॉक्झिक नाही आहे आणि इनसोल्युबल आहे. ओके, सो आन्सर जर बघितलं तर अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड. अमोनिया, युरिया आणि युरिक ॲसिड. क्वेश्चन नंबर 49. खालीलपैकी कोणत्या पेशी अंगकात स्वतःचा DNA आणि RNA असतो? अ हरित लवके, ब तंतुकणिका, 3 ग्लोपी पिंड, ड अंतर्द्रव्यजलिका, ई दिले रायबोझोम आणि एफ दिलेला आहे लायसोसम्स. ऑप्शन 1 फक्त अ आणि ब, 2 फक्त ब आणि क, 3 फक्त ब आणि ड, 4 वरीलपैकी सर्व. सो त्यांनी सेल ऑर्गॅनल्स हॅव्हिंग द DNA आणि RNA ग्रोथ दिलेली आहे. सो दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द DNA अँड दिस इज द स्ट्रक्चर ऑफ द RNA. तर ह्याच्यामध्ये आपण फक्त क्लोरोप्लास्ट आणि मायकोकॉन्ड्रिया ह्या दोघांमध्ये, हरितलवके आणि तंतुकणिकामध्ये DNA आणि RNA दोघांचा समावेश झालेला बघू शकतो. क्वेश्चन नंबर 50. अस्थिंच्या अभ्यासास डॅश म्हणतात? ऑप्शन नंबर 1 हेमॅटोलॉजी, ऑप्शन नंबर 2 ऑस्टिओलॉजी, ऑप्शन नंबर 3 ॲर्थोलॉजी अँड ऑप्शन नंबर 4 पॅथोलॉजी. सो स्टडी ऑफ द बोन्स जे आहे त्याला आपण म्हणतोय ऑस्टिओलॉजी. दिस इज रिलेटेड टू द स्टडी ऑफ द बोन्स. Hematology is the study of the blood and blood disorder. Arthology stands for the study of the anatomy and the functions of the joints. Pathology is a branch of a medical science and concerning with the origin and the nature of the disease. So answer of the question is osteology. क्वेश्चन नंबर 51. टेस्ट ट्यूब बेबी डॅश या प्रक्रियेमध्ये तयार होते? ऑप्शन 1 IVF दॅट इज इन विट्रो फर्टिलायझेशन, 2 सरोगसी, 3 क्लोनिंग आणि 4 वरीलपैकी सर्व. तर टेस्ट ट्यूब बेबी जी आहे इज यूज फॉर इन विट्रो फर्टिलायझेशन, IVF टेक्नॉलॉजीमध्ये यूज केली जाते. सरोगसी जी आहे ते एक थर्ड woman carry करते baby of someone else, that is surrogacy. And cloning is a technique scientists using to make the exact genetic copies of a living cells. तर आपला टेस्ट ट्यूब बेबीसाठी आन्सर आहे IVF. क्वेश्चन नंबर 52.
ऋतुप्राप्ती म्हणजे काय? दॅट इज अ मिनार्च. 1 मासिक पाळीची सुरुवात, 2 मासिक पाळी थांबणे, 3 पुरुषांमध्ये किशोर अवस्थेची सुरुवात, 4 वरीलपैकी एकही नाही. तर menarche is an occurrence of the first menstrual period. This is a picture of the reproductive phase of a human life of a woman. तर पहिली फेज जी आहे स्टार्टिंग ऑफ द मेन्स्ट्रुअल सायकल, तर तिला आपण म्हणलेलं आहे मिनार्च. आणि मेन्स्ट्रुएशन जे आहे ते 12 ते 50 वयोगटापर्यंत, आणि मोनोपॉज म्हणजे 50 इयर्स अँड अबाव. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज 1. नाव क्वेश्चन नंबर 53. मानवातील पुरुष प्रजनन संप्रेरक कोणते? एक आहे टेस्टोस्ट्रीन, 2 आहे प्रोगेस्ट्रॉन, 3 आहे ओस्ट्रोजन, आणि 4 आहे अँड्रोजन. तर टेस्टोस्ट्रॉन इज अ मेन सेक्स हॉर्मोन फाउंड इन द मेन. ओके. And estrogen is an female sex hormone. So answer of this question is option 1. Question 54. खंडीभवनाद्वारे खालीलपैकी कोणते सजीव प्रजनन करतात? ओके, फ्रॅगमेंटेशनने. तर ऑप्शन नंबर 1 हायड्रा, ऑप्शन नंबर 2 अमोनिया, ऑप्शन 3 सायकॉन, ऑप्शन 4 स्पायरोगायरा, ऑप्शन 4 पॅरामेशिया, अँड ऑप्शन 5 प्लॅनेरिया. तर फ्रॅगमेंटेशन कशा पद्धतीने होते ते विचारलेलं आहे, कोशामध्ये आढळून येते. तर फ्रॅगमेंटेशन इज अ टाइप ऑफ असेक्शुअल रिप्रोडक्शन विच इज ऑर्गॅनिझम सिम्पली ब्रेक अँड इंडिव्हिज्युअल टू पीसेस. म्हणजे असेक्शुअल रिप्रोडक्शन, फ्रॅगमेंटेशन होणे म्हणजे वेगवेगळे विभाग होणे अशा पद्धतीने. तर ह्याच्यामध्ये स्पायरोगॅरा हे एक एक्झाम्पल आहे. त्याच्यानंतर अमीबार सिंगल सेल ऑर्गॅनिझम दॅट रिप्रोड्यूस असेक्शुअली ऑल्सो, आणि बर्डिंग म्हणून एक हायड्राचं एक्झाम्पल आहे. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 3 क आणि ड. म्हणजे एक दिलेला आहे सायॉन आणि स्पायरोगायरा. क्वेश्चन नंबर 55. RDNA तंत्रज्ञान कोणी विकसित केले? 1 पीटर लोबॉन, 2 पॉल क्रूमॅन, 3 बेंटिक ब्राउन, अँड 4 चार्ल्स गुडियर. तर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज पीटर लोबॉन. त्याने कंट्रीब्यूट केला आहे आर कॉम्बिनंट DNA साठी. पॉल रॉबिन क्रोमॅन याने हे अमेरिकन इकॉनॉमिस्ट होते. बेंटिक ब्राउन हे इरिश इंग्लिशमॅन आहेत, त्यांचे बुक्स आहे आय थिंक या. अँड चार्ल्स गुडियर फॉर दी टायर्स, जे आहे आपण गुडियरचे टायर्स तुम्ही ॲडव्हर्टाईजमध्ये पाहिले असेल, ते व्हल्कनाइज रबरमध्ये आहे. जेव्हा तुम्ही क्वेश्चन सॉल्व्ह करतात तेव्हा तुम्ही एकच ऑप्शन आन्सर असेल तर तुम्ही बाकीचे 3 ऑप्शन्सचे आन्सर्स काय ते पण फाइंड आउट करा, जेणेकरून तुम्ही 100 क्वेश्चन सॉल्व्ह केले तर तुमचे 400 क्वेश्चनची तयारी होऊन जाईल. सो RDNAचा आन्सर आहे पीटर लोबन. So answer of this question is option number 1. Now question number 56. आपल्या शरीरातील अनुक्रमे सर्वात मोठी आणि सर्वात छोटी अस्थी कोणती? 1 femur and steps, 2 tibia and fibula, 3 radius and ulna, 4 is a malleus and icus. तर राईट आन्सर आहे फेमूर. फेमूर जो आहे तो लॉंगेस्ट बोन आहे इन द ह्युमन बॉडी, आणि शॉर्टेस्ट बोन आहे स्टिपीज. ओके, आपला जो मोठा बोन दिलेला आहे तो हा दिलेला आहे फेमूर, आणि शॉर्ट बोन्स जो आहे तो स्टेपी दिलेला आहे. आणि बाकीची जी नावं आहे तिबिला अँड फेबुला ते आपल्या पायांमध्ये असतात. यू कॅन सी हिअर, अँड दिस इज द स्मॉलेस्ट बोन इन द इयर. ओके, सो लार्जेस्ट अँड स्मॉलेस्ट इज फेमूर अँड स्टेपीज. क्वेश्चन नंबर 57. स्नायूंच्या अतिसंकुचनामुळे खालीलपैकी कशाची निर्मिती होते? ऑप्शन 1 ग्लुटॅमिक आम्ल, 2 लॅक्टिक ॲसिड, 3 इथॅनॉइक ॲसिड, आणि 4 कार्बोझेलिक ॲसिड. तर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज अ लॅक्टिक ॲसिड. जेव्हा मसल्स कॉन्ट्रॅस्ट होतात तेव्हा लॅक्टिक ॲसिड प्रोड्यूस होतो. ओके, आणि ग्लुटॅमिक ॲसिड जो आहे तो मीट, पोल्ट्री, फिश, एग्स त्याच्यामध्ये ग्लुटॅमिक ॲसिड आढळून येतो. ओके, सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज लॅक्टिक ॲसिड.
क्वेश्चन नंबर 58 ऑक्सी श्वसन आणि अनॉक्सी श्वसन या दोघांमध्ये समान असणारी प्रक्रिया कोणती? सो एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन बद्दल त्यांनी विचारलं आहे. क्वेश्चन ऑप्शन्स आधी हो. ऑप्शन नंबर 1 ग्लायकोसिस, ऑप्शन 2 क्रेब्स सायकल, ऑप्शन 3 इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट चेन आणि ऑप्शन 4 C4 पाथवे. तर ग्लायकोसिस इज अन राईट आन्सर. दिस इज अ कॉमन स्टेप बिटवीन द एरोबिक आणि अनएरोबिक प्रोसेस. ओके. क्रिप सायकल जी आहे ना ती केमिकल रिॲक्शन ऑफ द एरोबिक मध्येच फक्त आढळून येते. त्याच्यानंतर C4 पाथवे जो आहे तो CO2 इफिशियन्सीचा पाथवे आहे आणि इलेक्ट्रॉन ट्रान्सपोर्ट सुद्धा आपल्याला एका एरोबिक कंडिशनमध्ये आढळून येतो. पण ग्लायकोसिस जो आहे तो एरोबिक आणि अनएरोबिक रेस्पिरेशन दोन्ही प्रक्रियेमध्ये आढळून येतो. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 59 खालीलपैकी कोणते संप्रेरक हृदयाच्या भिंतीद्वारे स्त्रवले जाते? ऑप्शन 1 आर्ट्रियर नायट्रिएट फॅक्टर, ऑप्शन 2 इरिथ्रोपोटीन, ऑप्शन 3 रेनिन आणि ऑप्शन 4 वरीलपैकी एकही नाही. तर ANF जो दिलेला आहे ANF हॉर्मोन्स जो आहे ॲट्रियल नायट्रिन्यूट्रिट फॅक्टर जो आहे तो आपल्या हार्टशी रिलेटेड आहे. इरिथ्रोपोटीन जो आहे तो किडनीशी रिलेटेड आहे आणि रेनिन जो आहे दिस इज ऑल्सो रिलेटेड टू द किडनी. सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ANF फॅक्टर रिलेटेड टू द हार्ट वॉल. क्वेश्चन 60 आईच्या दुधाचे स्त्रवन नियंत्रित करणारे संप्रेरके खालीलपैकी कोणती? ऑप्शन 1 प्रोलॅक्टिन, ऑप्शन 2 मॅमोट्रोपिन, ऑप्शन 3 ऑक्सोटोसिन अँड ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. तर आन्सर आहे प्रोलॅक्टिन विच इज अ नेसेसरी फॉर द सिक्रेशन ऑफ मिल्क बाय द सेल ड्युरिंग द प्रेग्नन्सी. म्हणजे महिलांमध्ये जे आहे ते आपल्याला प्रोलॅक्टिन आपल्याला आढळून येते. ओके. प्रोलॅक्टिन आणि दुसरा जो आहे ल्युकोट्रोपिन हॉर्मोन जो आहे तो पण काय सांगितलंय इनिशिएट सिक्रेशन ऑफ द मिल्क बाय द मॅमेट्री ग्लँड्स इन द वुमेन आफ्टर द चाइल्ड बर्थ. आणि ऑक्सोटोसिन जो आहे तो पण इम्पॉर्टंट आहे फॉर द सोशल बॉन्डिंग रिप्रोडक्शन आणि चाइल्ड बर्थमध्ये प्रेझेंट असतो. सो ऑल द आन्सर्स आर करेक्ट. क्वेश्चन नंबर 61 खालीलपैकी कोणती कार्य मानवी कानाद्वारे पार पाडली जातात? अ श्रवण कार्य, ब शरीराचा तोल राखणे, 3 संप्रेरकांसंबंधीचा समन्वय आणि ड जागण्याचे आणि झोपेचे चक्र. ऑप्शन 1 फक्त अ आणि ड, ऑप्शन 2 फक्त अ आणि ब, ऑप्शन 3 फक्त अ आणि क आणि ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. विच ऑफ द फंक्शन्स आर परफॉर्म बाय द ह्युमन इयर? तर human ear organs for the hearing and the equilibrium that defects and analyze the sound. ओके. ह्युमन इयरचं स्ट्रक्चर जर आपण या फोटोमध्ये पाहिलं तर आपण काय करतो श्रवण ऐकण्याची प्रक्रिया त्याच्यामध्ये होत असते अँड ट्रान्समिशन ऑफ द साऊंड वेव्ज सुद्धा आपल्याला आढळून येतात. तर श्रवण कार्य आणि शरीराचा तोल राखणे मेंटेनिंग द ह्युमन बॅलन्स इज ऑल्सो परफॉर्म बाय द ह्युमन इयर. क्वेश्चन नंबर 62 मानवी शरीराचे संतुलन व्यवस्थित राहून त्याच्या कार्यक्षम काम करण्याच्या प्रक्रियेस डॅश म्हणतात? ऑप्शन 1 ऑस्मोसिस, ऑप्शन 2 प्लास्मोलोसिस, ऑप्शन 3 एक्झोसायटोसिस, ऑप्शन 4 होमिओसिस. तर होमिओस्टॅटिस रिफर टू द बॉडी ॲबिलिटी टू मेंटेन द स्टेबल इंटरनल एन्व्हायरमेंट. आपल्या बॉडीतलं इंटरनल टेम्परेचर मेंटेन करण्यासाठी होमिओस्टॅसिसचा वापर केला जातो. ऑस्मोसिस ऑल्सो यूज इन द प्लांट्स. ओके. अँड प्लास्मोलोसिस इज अ प्रोसेस इन विच सेल्स लूज वॉटर इन द हायपरटॉनिक सोल्युशन. तर ह्याच्यामध्ये आपला क्वेश्चन जो आहे मेंटेनन्स अँड ओव्हरऑल नॉर्मल फंक्शनिंग ऑफ द बॉडी इज अ होमिओस्टॅसिस. क्वेश्चन 63 मानवी मेंदूमध्ये एकूण किती पोकळ्या आहेत? ऑप्शन 1 4, ऑप्शन 2 3, ऑप्शन 3 2, ऑप्शन 4 1. तर ह्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ह्युमन ब्रेन्स जर बघितले तर ह्याच्यामध्ये त्यांनी ह्युमनचे पार्ट्स दिलेले आहे. ओके. यू कॅन सी इन द पिक्चर. तर ह्याच्यामध्ये टोटल 1 लॅटरल वेंट्रियल दिलेला आहे, हा सेकंड दिला आहे, हे 4th वेंट्रियल, 3rd वेंट्रियल. तर अशा पद्धतीने टोटल
4 आपल्याला पार्ट्स मेंदूमध्ये दिसून येतात. ओके, तो 4 पोकळ्या आपल्याला दिसून येतात. सो ऑप्शन नंबर 1 इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन 64, मानवी मेंदूला असलेल्या 3 आवरणांना काय म्हणतात? ऑप्शन नंबर 1 प्लॅस्टिडोम, ऑप्शन 2 मेनिंजेस, ऑप्शन 3 एन्सेफ्लॉन, ऑप्शन 4 थॅलामस. सो व्हॉट आर द 3 लेयर्स ऑफ द ह्युमन ब्रेन इज कॉल्ड ॲज? तर त्याला आपण काय म्हणतो, 3 लेयर्स ऑफ द टिश्यूज इज कॉल्ड ॲज अ मेनिंगस. ओके, दॅट हेल्प प्रोटेक्ट द ब्रेन. आपल्या ब्रेनला प्रोटेक्ट करण्याचं काम ह्या ज्या पेशी आहे मेनिंगनस ह्या केल्या जातात. So meninges, this is the right answer of this question. Question number 65, who among the following discovered the electrocardiograph? इलेक्ट्रोकार्डिओग्राफचा शोध कोणी लावला हे विचारलं आहे. ऑप्शन नंबर 1 रुदरफर्ड, ऑप्शन 2 आयथोवन, ऑप्शन 3 रोडजेन, ऑप्शन 4 ओपेरियन. तर इलेक्ट्रोकार्डिओग्राफ जो आपल्या हार्ट्समध्ये ईसीजी काढतो तोचा शोध जो आहे तो विल्यम एंडरथॉवन यांनी लावलेला आहे. आणि रुदरफर्ड यांनी न्यूक्लिअर फिजिक्समध्ये काम केलेलं आहे. ओके, अँड यू कॅन ऑल्सो सी द रोंटॅजन यांनी एक्सरेचा शोध लावलेला आहे. आणि ओपेराबद्दल जर बोललं तर हे काय सांगितलंय, हे पुस्तक आहे, नॉवेल लिहिलेले आहे त्यांनी, आणि ही स्टडी द बायोकेमिस्ट्री. तर चारही सायंटिस्टची इन्फॉर्मेशन माहीत असणं गरजेचं आहे. तर ईसीजीचा शोध लावलेला आहे इथिओवन यांनी. So answer of this question is option number 2. Now we will move to the question number 66. Which of the following cells secrete the antioxidant heparin? म्हणजे काय सांगितलंय की हेपरिन नावाचे रसायन खालीलपैकी कोणत्या पेशी स्त्रवतात? ऑप्शन नंबर 1 ऍसिडोफिल, ऑप्शन 2 बेसोफिल, ऑप्शन 3 लिम्फोकेट्स आणि ऑप्शन 4 मोनोकेट्स. तर लिफॅरिन जो आहे दिस इज द राईट आन्सर ऑफ दिस क्वेश्चन. आणि तुम्ही बाकीचे ऑप्शन्सचे सुद्धा आन्सर चेकआउट करू शकता. ओके, सो अँटीकॉग्युलंट जो आहे त्याचा आन्सर दिलेला आहे बेसोफिल. क्वेश्चन नंबर 67, खालीलपैकी कोणती कार्य मानवी यकृताद्वारे पार पाडली जातात? लिव्हरचं फंक्शन त्यांनी विचारले. तर ऑप्शन 1 बायलरस तयार करणे, ब मृत झालेल्या लाल रक्तपेशी नष्ट करणे, क क्लॉटिंग प्रथिनांची निर्मिती करणे, ड अधिकच्या ग्लुकोजला साठवणे. तर ऑप्शन नंबर 1 अ आणि ब, ऑप्शन 2 ब आणि क, ऑप्शन 3 अ आणि ड, ऑप्शन 4 वरीलपैकी सर्व. तर इफ यू कॅन सी द फंक्शन्स ऑफ द लिव्हर, तर ऑल ब्लड लिव्हिंग द स्टमक अँड इंटेस्टाइन पासेस थ्रू द लिव्हर. आपल्या लिव्हरमधनं जे ब्लड पास होतं त्याचं फंक्शन बद्दल बोलले, ते काय आपण खाल्लेलं अन्न ब्रेकडाऊन करतात. ओके, सो इट्स रेग्युलेट द ब्लड क्लोटिंग, त्याच्या पद्धतीने आपलं ब्लड स्वच्छ करायचं काम करतात. एक्सक्रीट द वेस्ट वाया बेली, आपलं जे एक्सक्रीट आहे ते आपलं बाहेर काढतात. आणि त्याच पद्धतीने कन्वर्ट द एक्सेस ग्लुकोज स्टार्च टू द स्टोरेज ऑल्सो. सो वरीलपैकी सर्व कामे हे मानवी यकृताद्वारे पार पाडली जातात. क्वेश्चन नंबर 68, खालीलपैकी श्रमिष्ठ ग्रंथी कोणती? ओके, मिक्स ग्लँड कशाला म्हणले जाते? एक आहे पिट्युटरी ग्लँड, 2 आहे थायरॉइड ग्लँड, 3 आहे हायपोथॅलामस अँड 4 इज अ पॅनक्रिया. सो पॅनक्रिया इज अ राईट आन्सर. सो पॅनक्रियाला पण मिक्स ग्लँड सुद्धा म्हणले जाते बिकॉज इट फंक्शन लाईक अ एंडोक्राइन ऑल्सो अँड एक्सोक्राइन ऑल्सो. सो करेक्ट आन्सर इज अ पॅनक्रिया. आणि हायपोथॅलामस जो आहे तो पोर्शन ऑफ द ब्रेन आहे. थायरॉइड हा आपल्या फ्रंट ऑफ द नेकच्या पार्टला बघायला मिळतो, घशाच्या इथे. आणि पिट्युटरी ग्लँड जे आहे दिस इज अ बेस ऑफ द ब्रेन ऑल्सो. ओके, सो करेक्ट आन्सर जे आहे ते स्वादुपिंड पॅनक्रिया हे आहे. दिस इज ऑल्सो कॉल्ड अ मिक्स ग्लँड आणि संमिश्र ग्रंथी. क्वेश्चन नंबर 69, सुरुवातीपासून शेवटपर्यंत मानवी पोषणाच्या पातळ्या मांडा. एक दिलेला आहे अंतग्रहण, पचन, अवशोषण, सात्मीकरण, बहिक्षेपण. ओके, सो न्यूट्रिशन जी आहे ती सायकल फर्स्ट पासून लास्ट पर्यंत सांगायचं आहे. इंजेशन आहे, डायजेशन आहे, ॲब्सॉर्प्शन आहे, ॲसिमिलेशन आणि इजेशन. सो दिस इज अ मेन 5 स्टेप फॉर द ह्युमन न्यूट्रिशन. पहिला इंजेशन आहे, सेकंड इज डायजेशन, थर्ड ॲब्सॉर्प्शन, फोर्थ इज ॲसिमिलेशन आणि लास्ट इज इजेशन. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 70, खालीलपैकी कोणत्या जहाजाद्वारे चार्ल्स डार्विन हा
गॅलापागोस बेटावर गेला होता. गॅलपोज आयलँड जे आहे त्याच्यावर चार्ल्स डार्विस गेले होते. तर त्यांनी कोणती शिप बोट यूज केली आहे तो क्वेश्चन विचारलाय. सो ऑप्शन नंबर 1 HMS बेगल, ऑप्शन 2 HMS सेलर, ऑप्शन 3 HMS कमांडर, ऑप्शन 4 हर मॅजेस्टी रॉयल शिप. So this is the book also, and HMS Beagle. Okay, HMS Beagle is a ship used by the Charles Darwin in 1831. So correct answer is option number 1. क्वेश्चन नंबर 71. युरे आणि मिलर यांचा प्रयोग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? ऑप्शन 1 सायटोलॉजी, ऑप्शन 2 इव्होल्युशन, ऑप्शन 3 रिप्रोडक्शन, ऑप्शन 4 ह्युमन अॅनाटॉमी म्हणजे मानवी शरीर रचना. तर मिलर आणि युरे यांचा एक्सपेरिमेंट जो आहे, दिस इज अ एक्सपेरिमेंट फॉर द केमिकल एक्सपेरिमेंट दॅट इज सिम्युलेटेड द कंडिशन थ्रूआउट द टाइम, tested the earth and the chemical origin of the life. तर इव्होल्युशन, लाईफचं इव्होल्युशन कशा पद्धतीने झालेलं आहे ह्याच्याशी हा एक्सपेरिमेंट रिलेटेड आहे. क्वेश्चन नंबर 72. खालील वैशिष्ट्यांवरून फायलम संघ ओळखा. ओके, सो दिलेला आहे सर्वात मोठा आणि सर्वात यशस्वी फायलम, कायटिन पासून बनलेला बाह्य सापळा, मेटामॉर्फिक रूपांतर दाखवतात, आणि बाह्य सापळा कालांतराने विघटित केला जातो. सो ऑप्शन 1 ॲनेलिडिया, ऑप्शन 2 इचिंडोरमेटा. क्वेश्चन नंबर 72. खालील वैशिष्ट्यांवरून फायलम संघ ओळखा. सर्वात मोठा आणि सर्वात यशस्वी फायलम, कायटिन पासून बनलेला बाह्य सापळा, मेटामॉर्फिस रूपांतर दाखवतात, बाह्य सापळा कालांतराने विघटित केला जातो. ऑप्शन 1 ॲनेलिडिया, ऑप्शन 2 इकायडोडर्मेटा, ऑप्शन 3 आर्थ्रोपोडा, ऑप्शन 4 मॅमल्स दॅट इज सस्तन प्राणी. तर जनरल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आर्थ्रोपोडा दिलेला आहे. आर्थ्रोपोडा हे कसं बायलॅटरली सिमेट्रिकल असतात, म्हणजे फुलपाखरू म्हणा, झुरळचं एक्झाम्पल घ्या, अर्थवर्मचं एक्झाम्पल घ्या. ह्याच्यामध्ये काय सांगितलं आहे की ते इन्व्हर्टिब्रेट्स पण असतात, त्यांच्यामध्ये बोन्स बॅकबोन अब्सेंट असतो. ओके, सो यू कॅन सी हिअर. तर आर्थ्रोपोडा इज राईट आन्सर. ह्याच्यामध्ये काय मेटामॉर्फिझम प्रेझेंट असतं, म्हणजे ह्यांची उत्पत्ती एका सायकल सारखी होत असते. ओके, नाव वी विल मूव टू द क्वेश्चन नंबर 73. खालीलपैकी युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स कोणते आहेत ते ओळखायचे आहे. दृश्य केंद्रकी सजीव कोणते आहे? ऑप्शन 1 अर्चे बॅक्टेरिया, ऑप्शन बी मोनेरा, सी ब्ल्यू ग्रीन अल्गी, अँड डी थायोबॅसिलम. क्वेश्चन 73. खालीलपैकी दृश्य केंद्रकी सजीव ओळखा, म्हणजे युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम ओळखायचे आहे. आहे आर्चे बॅक्टेरिया, बी मोनेरा, सी ब्ल्यू ग्रीन अल्गी, अँड डी थिओबॅसिलस. सो ऑप्शन 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 फक्त ड, आणि 4 वरीलपैकी एकही नाही. तर यू कॅन सी युकॅरियोटिक सेल्स हिअर. दिस इज अ डायग्राम ऑफ द युकॅरियोटिक. ह्याच्यामध्ये न्यूक्लियस प्रेझेंट असतो आणि सेल मेम्ब्रेन सुद्धा प्रेझेंट असते. ओके, यू शुड नो द डिफरन्स बिटवीन द युकॅरियोटिक्स अँड प्रोकॅरियोटिक्स. तर थायोबॅसिलियम जो आहे, दिस इज अ राईट आन्सर. ते युकॅरियोटिक आहे, ते ग्राम निगेटिव्ह बेटा प्रोटोबॅक्टेरिया आहे. तर युकॅरियोटिकचं एक्झाम्पल हे एक पण नाही, बिकॉज आन्सर इज अ थायोबॅसिलियम. क्वेश्चन 74. पेशीत घडणाऱ्या चयापचन क्रियामध्ये जे टाकाऊ पदार्थ तयार होतात त्यांना बाहेर टाकण्याचे काम कोण करते? ऑप्शन 1 लायसोसोम्स, ऑप्शन 2 गोल्गी कॉम्प्लेक्स, ऑप्शन 3 व्हॅक्युलस, ऑप्शन 4 एंडोप्लास्मिक रेक्टिलम. तर मेटाबॉलिझम प्रोसेसमध्ये एक्सक्लुडिंग ऑफ द वेस्ट ही प्रोसेस कुठल्या कोणाद्वारे केली जाते हा क्वेश्चन विचारला आहे. तर आन्सर ऑफ द क्वेश्चन इज अ लायसोसोम. ओके, लायसोसोम इज अ मेम्ब्रेन बाउंड सेल ऑर्गॅनिझम दॅट कंटेन्स द डायजेस्टिव्ह एन्झाईम्स. ओके, आपला एक्सक्रीटा जो वेस्ट आहे तो बाहेर टाकण्यासाठी लायसोसोमचा या अवयवाचा वापर केला जातो. क्वेश्चन आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज अ लैकारिका.
क्वेश्चन 75 खालील पर्यायामधून योग्य पर्याय शोधा. अ वनस्पतींच्या पेशींमध्ये प्राण्यांच्या पेशींपेक्षा जास्त तंतुकणिका असतात. ब दोन्ही वनस्पती आणि प्राण्यांच्या पेशीच्या आत लवके असतात. क सर्व सजीवांपैकी केवळ वनस्पती पेशींमध्ये पेशी भक्तिका असते. 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 आणि ब, 4 वरीलपैकी एकही नाही. तर यू शुड नो द डिफरन्स बिटवीन द ॲनिमल सेल आणि प्लांट सेल. ॲनिमल सेल हे स्मॉल असतात, त्यांना सेल वॉल नसते. न्यूक्लियस त्यांच्या आतमध्ये प्रेझेंट असतो आणि व्हॅक्युलस त्यांना प्रेझेंट असते. ओके. आणि प्लास्मोलिडी जो आहे तो प्रेझेंट नसतो. प्लांट सेलमध्ये हे मोठ्या प्रमाणात असतात, त्यांना सेल वॉल म्हणजे झाडांच्या भोवती जी सेल वॉल असते. त्याच्यानंतर न्यूक्लियस जो आहे तो इनसाइड ऑफ दी सेंटरला प्रेझेंट असतो. तर हे दोन्ही ऑप्शन्स इनकरेक्ट आहे, तिन्ही ऑप्शन. सो वरीलपैकी एकही नाही. ओके. क्वेश्चन नंबर 76 खालीलपैकी कोणास उभयचर वनस्पती म्हणतात. ॲम्फिबियन प्लांट्स विचारलेले आहे. ब्रायोफायटा, बी आहे टेरिटोफायटा, 3 आहे एन्जिओस्पर्म आणि ड आहे थॅलोफायटा. तर ऑप्शन्स आर देअर. ऑप्शन अ आणि ब, ऑप्शन 2 फक्त अ, 3 ऑप्शन ब आणि ऑप्शन 4 अ, ब आणि ड. तर ब्रायोफायटा इज राईट आन्सर. ओके. तर डिव्हिजन ऑफ अ ग्रीन प्लांटसाठी बायोफायटा यूज केलेला आहे. व्हेस्क्युलर प्लांटसाठी पेटिरोफायटा यूज केला आहे. आणि अँजिओस्पर्म द प्लांट्स दॅट प्रोड्यूस फ्लॉवर्स अँड बिअर द सीड्स, ज्या झाडांना फुलं आणि फळं येतात त्यांना आपण अँजिओस्पर्म म्हणतो. आणि थायलोफायटा जे आहे ते प्लांट्स किंगडममध्ये अल्गी, फंगी आणि लिचन, त्यांना आपण थॅलोफायटा म्हणतो. तर आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज ऑप्शन नंबर अ, that is a bryophyta. This is a amphibian plant. क्वेश्चन नंबर 77 तागाच्या धाग्याची लांबी वाढवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात. ऑप्शन 1 ऑक्झिन, ऑप्शन 2 जिब्लिन, ऑप्शन 3 कायटोकिनिन, ऑप्शन 4 इथिलिन. तर करेक्ट आन्सर आहे गिब्रिलिन चा वापर केला जातो टू इन्क्रीज द साईज ऑफ दी जूट. क्वेश्चन नंबर 77 तागाच्या धाग्याची लांबी वाढवण्यासाठी खालीलपैकी कशाचा उपयोग करतात. ऑप्शन 1 ऑक्झिन, ऑप्शन 2 जिब्रिलिन, ऑप्शन 3 कायटोकिनिन, ऑप्शन 4 इथिलिन. सो करेक्ट आन्सर आहे जिब्रिलिन. जी आहे प्लांट हॉर्मोन आहे, ती काय करते डेव्हलपमेंट ऑर द इन्क्रीजिंग द साईज ऑफ द जूट. ओके. ऑक्झिनचा वापर काय केला जातो टू रेग्युलेट द ग्रोथ ऑफ द प्लांट हार्मोन्स. आणि कायटोकिन फॉर दी सेल डिव्हिजन. सो करेक्ट आन्सर इज जिब्रिलिन, जी तागाच्या धाग्याची लांबी वाढवण्यासाठी वापरतात. क्वेश्चन नंबर 78 खालीलपैकी कोणते अनुवंशिक रोग आहे. हा क्वेश्चन आपण आधीच्या एका क्वेश्चनमध्ये पण पाहिला होता. डाऊन सिंड्रोम, ब टर्नर सिंड्रोम, 3 आहे क्लीनफिल्टर सिंड्रोम आणि ड आहे थॅलेसेमिया. सो विच ऑफ द फॉलोइंग जेनेटिकल डिसऑर्डर विचारले. तर जेनेटिक डिसऑर्डर म्हणजे काय सांगितलं आहे की तिज अ हेल्थ प्रॉब्लेम कॉज बाय दी वन ऑर मोर ॲबनॉर्मॅलिटी ऑफ दी जेन्स. एका जेनमध्ये प्रॉब्लेम असेल तर तो मल्टिपल जेनमध्ये कॅरी आउट होत जातो. सो दिस इज दी वरीलपैकी सर्व, दिस इज दी करेक्ट आन्सर. डाऊन सिंड्रोम सुद्धा कॅरी आउट होतो. टर्नर सिंड्रोम, क्लाइनफेल्टर सिंड्रोम, थॅलेमेसिया. थॅलेमेसिया म्हणजे काय सांगितलंय ब्लड डिसऑर्डर आहे, जे रक्तपेशी कमी होते ना त्याच्याबद्दल थॅलेमेसिया आहे. तर वरीलपैकी सर्व हे अनुवंशिक रोग आहेत. क्वेश्चन नंबर 79 खालीलपैकी कोणते नीलहरित शेवाळ अन्न म्हणून वापरले जाते. विच ऑफ द फॉलोइंग ब्ल्यू ग्रीन अल्गी इज यूज ॲज अ फूड. ओके. सो आन्सर ऑप्शन्स आर देअर. ऑप्शन नंबर 1 स्पिरुलिना, ऑप्शन 2 नॉक्स्टोक, ऑप्शन 3 ॲनेबेनिया, ऑप्शन 4 ॲझोला. सो न्यूट्रिशन कंटेंट जो आहे तो स्पायरुलिना मध्ये प्रेझेंट आहे. दिस इज अ बोथ रिच इन द न्यूट्रन्स ऑल्सो. तर यू कॅन सी हिअर ग्रीन अल्गी जे आहे ते फूड आणि कॉस्मेटिक्समध्ये वापरली जाते. रेड अल्गी जी आहे ते फूड इन सुशी म्हणून आईस्क्रीममध्ये पण वापरली जाते. ब्राऊन अल्गी जी आहे ती हर्बल सप्लिमेंट्समध्ये सुद्धा वापरली जाते. तो स्पायरुलिना इज अन करेक्ट आन्सर फॉर दी फूड. नेक्स्ट आहे क्वेश्चन नंबर 80 खालीलपैकी कोणत्या वनस्पती C4 प्रकारच्या वनस्पती आहे. ऑप्शन 1 अ मका, ब भात, क कापूस, ड ऊस, ई सूर्यफूल. ऑप्शन 1 वरीलपैकी सर्व, 2 प क ई, ऑप्शन 3 अ ड, ऑप्शन 4 अ ब ड.
तर C4 प्लांट जे आहे ती फोटोसिंथेसिसची प्रोसेस आहे. दॅट इज अ 4 कार्बन कंपाऊंड इज प्रोड्यूस युनिक लीफ अॅनाटॉमी अलॉज अँड कार्बन डायऑक्साईड टू कॉन्सन्ट्रेट इन द बंडल. ओके, तर ह्याच्यामध्ये C4 सायकल जे आहे, कार्बन 4 सायकल जे आहे त्याच्यामध्ये कॉर्न आहे, शुगर आहे, मिलट आहे, सॉर्गम आहे, पायनॅपल, अननस आहे. ओके, सो आन्सर ऑफ दिस क्वेश्चन इज मका आणि ऊस ह्या दोघांचा ह्याच्यामध्ये समावेश आहे. क्वेश्चन नंबर 81. भारतातील जनुकीय सुधारित पिकांच्या संदर्भात म्हणजे GM क्रॉप्स बद्दल बोललेलं आहे. अनेकदा बातम्यांमध्ये पाहिले जाते. खालील विधाने विचारात घ्या. ते राष्ट्रीय जैवविविधता प्राधिकरण NBA द्वारे भारतात नियंत्रित केले जाते. भारतामध्ये व्यावसायिक लागवडीसाठी बीटी कापूस हे एकमेव जीव पीक आहे. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत ते सांगायचंय. ऑप्शन 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ आणि ब दोन्ही, 4 अ आणि ब दोन्ही नाही. तर जेनेटिकली मॉडिफाय क्रॉप्स हे आपण सेकंड क्वेश्चन्समध्ये पण पाहिलेलं आहे. तर जेनेटिकली क्रॉप्समध्ये DNA चेंज मॉडिफाय करून आपण डिझायर कॅरेक्टर जेनेटिकली क्रॉप्स आपण आणू शकतो. तर ह्याच्यामध्ये इंडियामध्ये सध्या ब्रिंजल, मस्टर्ड आणि पोटॅटो म्हणजे वांग, मोहरी आणि पोटॅटो यांचा समावेश आहे. तर फक्त ओके, NBA द्वारे जे आहे नॅशनल बायोडायव्हर्सिटी ऑथॉरिटी हे GM क्रॉप्स रेग्युलेट करते. क्वेश्चन नंबर 82. नुकत्याच सुरू झालेल्या ॲक्सिलेटर विज्ञान योजनेच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. विद्वान आणि विद्यार्थ्यांसाठी उच्चस्तरीय वैज्ञानिक संशोधनासाठी एकच व्यासपीठ तयार करणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. हा NITI आयोगाचा एक उपक्रम आहे. खालीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ आणि ब दोन्ही, 4 अ आणि ब दोन्ही नाही. तर ॲक्सिलेट विज्ञान स्कीम बद्दल त्यांनी विचारलंय. सो ॲक्सिलेट विज्ञान स्कीम इज टू प्रोव्हाइड अ बिग पुश टू द हाय एंड सायंटिफिक रिसर्च अँड प्रिपेअर द सायंटिफिक मॅनपॉवर फॉर दी रिसर्च. ओके, आणि तो जो आहे तो सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड ही स्टॅट्युटरी बॉडी आहे जी डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीने लॉन्च केले आहे. त्यांचं हे इनिशिएटिव्ह आहे. सो आन्सर ऑफ द क्वेश्चन इज 1. NITI नीती आयोगचा हा प्रकल्प नाहीये, तर हा प्रकल्प आहे सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड यांचा. क्वेश्चन नंबर 83. लस Question number 83. With reference to the vaccine derived polio virus, consider the following statement. पोलिओ व्हायरस जो आहे VDPV ह्याच्याबद्दल माहिती विचारली आहे. ऑप्शन 1. हा पोलिओ विषाणूचा एक दुर्मिळ प्रकार आहे जो तोंडावाटे पोलिओ लसीमध्ये समाविष्ट असलेल्या ताणातून अनुवांशिकरित्या उत्परिवर्तित झाला आहे. सध्या जगात पोलिओ विषाणूचा हा एकमेव स्रोत आहे. हा पोलिओ व्हायरसचा असाध्य प्रकार आहे. सो वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहे ते सांगायचंय. ऑप्शन 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ आणि ब दोन्ही, ऑप्शन 4 अ ब दोन्ही नाही. तर व्हॅक्सिन डिराइड पोलिओ व्हायरस जो आहे दिस इज अ वीकेंड व्हायरस. ओके, अँड दॅट इज अ इनिशिएटिव्ह इन्क्लुडेड बाय दी ओरल व्हायरस. आपल्यामध्ये पोलिओची लस दिली होती ती आपल्याला ओरल व्हॅक्सिन म्हणजे तोंडातनं दिली होती. तर त्याच्यामधलाच हा एक प्रकार आहे. दॅट इज अ VDPV. आणि हा एकमेव व्हायरस नाहीये, तर देअर आर एन नंबर ऑफ व्हायरस. अजून पोलिओ व्हायरसचे 2-3 प्रकार आहे ते याच्यामध्ये समाविष्ट आहे. ओके, अँड दिस इज अ इनक्युरेबल फॉर्म नाही, तर पोलिओ व्हायरस सध्या क्युअर फॉर्ममध्ये येत आहे. क्वेश्चन नंबर 84. MSME इमर्जन्सी रिस्पॉन्स प्रोग्रामच्या संदर्भात अलीकडे बातम्यांमध्ये खालील विधाने विचारात घ्या. हा आंतरराष्ट्रीय नाणेनिधीचा एक उपक्रम आहे. कोविड-19 संकटामुळे गंभीरपणे प्रभावित झालेल्या MSME हातात वित्त पुरवठा वाढवणे हे त्यांचे उद्दिष्ट आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ आणि ब दोन्ही, 4 अ ब दोन्ही नाही. तर दिस इज अ इनिशिएटिव्ह बाय दी वर्ल्ड बँक. MSCB जे आहे आपल्या मायक्रो स्मॉल मीडियम एंटरप्राइजेस त्यांना इमर्जन्सीच्या काळामध्ये कोविड-19मध्ये पैसे देण्याचं काम केलेलं आहे आणि विच इज अ हेल्प बाय दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया अँड दी वर्ल्ड बँक. सो वर्ल्ड बँक अँड दी गव्हर्नमेंट ऑफ इंडिया साइन द $750 million agreement फॉर द इमर्जन्सी रिस्पॉन्स प्रोग्राम फॉर द मायक्रो स्मॉल अँड द मीडियम एंटरप्राइजेस. So answer of this question is this is not by the
IMF इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा नाही, तर आपला हा वर्ल्ड बँकचा प्रोग्राम आहे. ओके, सो ऑप्शन 2 इज अ राईट आन्सर ओनली. क्वेश्चन नंबर 85. सक्रिय फार्मास्युटिकल इन्ग्रिडियंट दॅट इज ऑल्सो नोन एज ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रिडियंट्स API च्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. API हा औषधे बनवण्या आवश्यक असलेल्या औषध उत्पादकाचा जैविकदृष्ट्या सक्रिय घटक आहे. ब. भारत हा जगातील सर्वात मोठा API उत्पादक आणि निर्यातदार आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ऑप्शन 1 फक्त अ, ऑप्शन 2 फक्त ब, 3 ब दोन्ही, 4 ब दोन्ही नाही. तर APIs बद्दल बोललाय, दॅट इज ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रिडियंट्स. हे जे औषधं जी गोळ्या बनवतात त्याच्यामध्ये ॲक्टिव्ह फार्मास्युटिकल इन्ग्रिडियंट्सचा APIचा वापर केला जातो फॉर द ट्रीटमेंट अँड द प्रिव्हेन्शन ऑफ द डिसीज. आणि US इज अ टॉप 1 नंबर, जो प्रोड्युसरमध्ये पण फर्स्ट आहे आणि एक्सपोर्ट करण्यामध्ये पण USचा पहिला क्रमांक लागतो. तर ऑप्शन 1 इज राईट आन्सर. इथे भारताचा नंबर नाहीये. क्वेश्चन नंबर 86. विज्ञान आणि अभियांत्रिक संशोधन मंडळ च्या वैज्ञानिक आणि उपयुक्त प्रकल्प संशोधन प्रगती योजनेबाबत खालील विधाने विचारात घ्या. हे अप्रमाणित आणि मार्ग तोडणाऱ्या गृहीतकांवर आधारित परिवर्तनकारी आणि विघटनकारी संशोधन संकल्पनासाठी संशोधन अनुदान प्रदान करते. ब. हे संशोधन आणि विकास आणि वैज्ञानिक प्रगतीमध्ये जगभरातील महिला शास्त्रज्ञांच्या सहभागात प्रोत्साहन देते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? ऑप्शन नंबर 1 फक्त अ, ऑप्शन 2 फक्त ब, ऑप्शन 3 अ आणि ब दोन्ही, ऑप्शन 4 अ ब दोन्ही नाही. तर सायन्स आणि इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड इट इज अ स्टॅट्युटरी बॉडी फाउंडेड अंडर द Science and Engineering Research Board is a statutory body under the Department of Science and Technology, Government of India, established by the Act of a Parliament in 2009. तर ह्याच्यामध्ये ही सेरबी जी आहे, सायन्स अँड इंजिनिअरिंग रिसर्च बोर्ड, हे डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजीच्या अंडर आहे. तर फक्त अ इज अन करेक्ट आन्सर. दिस इज फॉर दी वुमेन सायंटिस्ट अक्रॉस दी वर्ल्ड नाही, तर फक्त भारतामध्ये बोललेला आहे. क्वेश्चन 87. खालील जोड्या विचारात घ्या. क्षेपणास्त्र शस्त्र प्रणाली लढाऊ भूमिका. तर ऑप्शन 1 सॅन्ट मिसाईल जे दिलेलं आहे अण्वस्त्र सक्षम बॅलिस्टिक क्षेपणास्त्र. बी शौर्य मिसाईल स्टँड ऑफ अँटी टँक गायडल मिसाईल. सी स्मार्ट दॅट इज फॉर मिसाईल असिस्टेड अँटी सबमरीन टॉर्पेडो. तर कोणती जोडी बरोबर जुळली आहे ते सांगायचं आहे. ऑप्शन नंबर 1 फक्त अ आणि ब, ऑप्शन 2 फक्त क, ऑप्शन 3 फक्त अ आणि क, ऑप्शन 4 ब आणि क फक्त. तर सॅन्ट जो आहे तो स्टँड ऑफ अँटी टँक गायडेड मिसाईल आहे. दिस इज अ 4th जनरेशन मिसाईल ऑफ दी हेलिना मिसाईल, जे DRDOने स्थापन केलं आहे 2018 मध्ये. शौर्य जे आहे ते सुपरसॉनिक सरफेस टू सरफेस टॅक्टिक मिसाईल आहे. ते इंडियन डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशनने बनवलं आहे. आणि स्मार्ट जे मिसाईल आहे दिस इज असिस्टेड बाय द लाईट वेट अँटी सबमरीन टॉर्पेडो सिस्टीम आर गिवन. सो फक्त क जे आहे स्मार्ट मिसाईल इज करेक्ट आन्सर. शौर्य हे न्यूक्लिअर कॅपेबल आहे. अँड सँड बद्दल जर बघितलं तर अँटी टँक मिसाईल दिलेला आहे. ओके, क्वेश्चन नंबर 88. अलीकडे भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरण FSSAI ने तेल आणि चरबीमध्ये ट्रान्स फॅटी ॲसिड TFA चे प्रमाण मर्यादित केले आहे. या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. ऑप्शन अ FSSAI ने 2022 साठी तेल आणि चरबीमधील ट्रान्स फॅटी ॲसिडचे प्रमाण 10 पर्यंत मर्यादित केले आहे. ब वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन शिफारस करते की एकूण TFA चे सेवन एका दिवसात एकूण ऊर्जा सेवनाच्या 5 पेक्षा कमी मर्यादित ठेवावे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 फक्त अ, 2 फक्त ब, 3 अ आणि ब दोन्ही, 4 अ ब दोन्ही नाही. तर फूड सेफ्टी स्टँडर्ड्स ऑथॉरिटी ऑफ इंडिया ही एका स्टॅट्युटरी बॉडी आहे जी मिनिस्ट्री ऑफ हेल्थ आणि फॅमिली वेलफेअर यांनी इस्टॅब्लिश केलेली आहे इन 2006. ओके, अँड FSSAI ने आपल्याला जो आहे टोटल ट्रान्स फॅटी ॲसिड जो आहे TFA इन ऑइल्स अँड फॅट्स तो 3% पर्यंत रिड्यूस करायचा आहे 2021 आणि आता 2%ला रिड्यूस करायचा आहे बाय 2022.
Okay, and this is also avoid the unhealthy weight diet. Total fat should not exceed 30% of a total energy intake. सो आणि व दोन्ही नाही, एक तर ह्याच्यामध्ये आपलं 2% पर्यंत आहे आणि 30% डब्ल्यूची शिफारस ही 5% पेक्षा कमी नाही, 3% पेक्षा कमी आहे. क्वेश्चन नंबर 89, नुकताच लॉन्च केलेला मेगा सायन्स विजन 2035 हा एक उपक्रम आहे. तो कोणी लॉन्च केला हे सांगायचंय. ऑप्शन 1 विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालय, ऑप्शन 2 नीती आयोग, ऑप्शन 3 जीओआयच्या प्रमुख वैज्ञानिक सल्लागाराचे कार्यालय, ऑप्शन 4 वैज्ञानिक आणि औद्योगिक संशोधन परिषद. So you can see this. I just download this picture from the website Office of the Principal Scientific Advisor to the Government of India. ह्यांचं मेगा सायन्स विजन 2035 हे पेज आहे. So this is for the science work. And option of the answer of this question is option number 3, Office of the Principal Scientific Advisor to the Government of India. Question 90, अण्वस्त्र प्रतिबंधक करार. ओके, दॅट इज नथिंग बट ट्रीटी ऑन द प्रोहिबिटेशन ऑफ न्यूक्लिअर वेपन्स. या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अण्वस्त्राचे संपूर्ण उच्चाटन करण्याच्या उद्देशाने हे कायदेशीर बंधकारक साधन आहे. ब हे संयुक्त राष्ट्रांच्या संरक्षणाखाली कार्य करते. क भारताने या करारावर स्वाक्षरी करून त्याला मान्यता दिली आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत? 1 फक्त अ आणि ब, 2 ब आणि क फक्त, 3 फक्त अ आणि क, 4 अ ब क. तर ट्रीटी ऑन द prohibition of the nuclear weapons. Okay, this is a nuclear weapon ban treaty. It is the first legally binding international agreement. जो इंटरनॅशनली वर बाइंडिंग आहे, लिगली बाइंडिंग असा ॲग्रीमेंट आहे, जे आपण न्यूक्लिअर वेपन्स वापर करतो ते टाळण्यासाठी ही ट्रीटी अस्तित्वात आलेली आहे. आणि इंडिया डिड नॉट पार्टिसिपेट इन दिस ट्रीटी, आणि इंडियाचं पार्टिसिपेशन ह्या ट्रीटीमध्ये नाही आहे. ओके, सो 1 आणि 2 इज अ राईट वन, बट इंडियाने मान्यता नाही दिली. सो थर्ड सेंटेन्स इज रॉंग. सो करेक्ट आन्सर इज ऑप्शन नंबर 1. क्वेश्चन नंबर 91, धातूचे उदाहरण द्या जे सामान्य तापमानाला द्रव्य आहे, ब चाकूने सहज कापू शकते, आणि सी उष्णतेचा सर्वात वाहक आहे, आणि ड उष्णतेचा खराब वाहक आहे. ओके, तर गिवन एक्झाम्पल्स ऑफ, आपल्याला एक्झाम्पल्स द्यायचे आहे की इज अ लिक्विड ॲट अ रूम टेम्परेचर. ओके, तर मर्क्युरी जो आहे तो काय रिलेटिव्हली हाय वेपर प्रेशर अँड लिक्विड ॲट इन रूम टेम्परेचर. ओके, त्याच्यानंतर सिल्वर इज अन एक्सलंट कंडक्टर ऑफ हीट. ओके, हीटचा वाहक सर्वात जास्त कोण आहे चांगला, तर सिल्वर आहे. आणि सोडियम इज इन अ सिल्वर व्हाईट कलर मेटल विथ मॅलेबल अँड डक्टल प्रॉपर्टी, जो कट होऊ शकतो. ओके, आणि इट इज ऑल्सो द गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी. सो सामान्य तापमानाला द्रव्य आहे असा पारा, चाकूने सहज कापू शकतो असं सोडियम, उष्णतेचा सर्वात्मक वाहक आहे चांदी, आणि उष्णतेचा खराब वाहक आहे पारा. क्वेश्चन नंबर 92, एक मूलद्रव्य ऑक्सिजनशी अभिक्रिया करून उच्च वितळ बिंदूसह संयुग देते. हे संयुग पाण्यातही विरघळणारे आहे. हे कोणते घटक असण्याची शक्यता आहे? ऑप्शन 1 कॅल्शियम, ऑप्शन 2 कार्बन, ऑप्शन 3 सिलिकॉन, ऑप्शन 4 आयर्न, दॅट इज लोह. तर कॅल्शियम इज अन राईट आन्सर. कॅल्शियम इज अ न्यूट्रियंट दॅट ऑल लिव्हिंग ऑर्गॅनिझम नीडेड including the humans, and it is the most abundant mineral in the body and it is required for the bone health. हाडांच्या वाढीसाठी सुद्धा कॅल्शियमचा वापर केला जातो. ओके, अँड कॅल्शियम कंपाऊंड्स आर द मोर ऑर दिस वॉटर सोल्युबल. तर कॅल्शियम इज अन राईट आन्सर विच रिॲक्टेड विथ द ऑक्सिजन टू गिव्ह द कंपाऊंड विथ अ हाय मेल्टिंग पॉईंट. क्वेश्चन नंबर 93, अन्नाचे डबे जस्तने नसून कथीलने लेपित असतात. म्हणजे फूड कॅन जे असतात दे आर कोटेड विथ द टीन अँड नॉट विथ द झिंक बिकॉज. ओके, एक जस्त कथीलपेक्षा महाग आहे, 2 कथीलपेक्षा जस्तचा वितरणाचा बिंदू जास्त असतो, 3 जस्त कथीलपेक्षा अधिक प्रतिक्रियाशील आहे, 4 जस्त कथीलपेक्षा कमी प्रतिक्रियाशील आहे. तर काय सांगितलंय, झिंक इज अन राईट आन्सर. झिंक हॅज अन हायर रिॲक्टिव्हिटी दॅन द टीन. हे जे फूड कॅनचे डबे आहेत इथले झाकणं ना ते झिंक पासून बनवलेले असतात. ओके, टीन इंटरॅक्ट ओनली विथ द एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग ॲसिड, आणि झिंक काय करतो, झिंक जो आहे तो सिम्पल ॲसिड आहे जो फूड सोबत सुद्धा रिॲक्ट करतो. तर झिंक इज अ मोर रिॲक्टिव्ह दॅन द टीन. दॅट्स वाय वी आर युझिंग द टीन नॉट द झिंक. म्हणजे टीनचा वापर आपण ह्याच्यामध्ये केला जातो.
क्वेश्चन नंबर 94. स्वयंपाक करताना भांड्याचा तळ बाहेरून काळे होत असेल तर याचा अर्थ काय होतो? 1. अन्न पूर्णपणे शिजवलेले नाही. 2. इंधन पूर्णपणे जळत नाही. 3. इंधन ओले आहे. 4. इंधन पूर्णपणे जळत आहे. यू कॅन सी इन द पिक्चर. भांड जर खालनं काळं होत असेल तर काय त्याचा आन्सर आहे? दॅट इज अ फ्युअर इज नॉट बर्निंग कम्प्लिटली. सो इंधन पूर्णपणे जळत नाही, त्यामुळे भांड्याचा तळ हा बाहेरून काळा होत आहे. क्वेश्चन 95. लोखंडी तळण्याचे पॅन गंजापासून रोखण्यासाठी खालीलपैकी कोणती पद्धत योग्य आहे? 1. वंगण लावणे म्हणजे ॲप्लिंग ऑफ अ ग्रीस. 2. पेंट लावणे. 3. झिंकचा लेप लावणे. 4. वरीलपैकी सर्व. तर द मोस्ट सुटेबल मेथड फॉर प्रिव्हेंटिंग अन आयर्न फ्राईंग पॅन फ्रॉम डस्टिंग इज ॲप्लिंग ऑफ द कोट ऑफ अ झिंक. ओके, दॅट इज गॅल्वनायझेशनची प्रोसेस जी आहे ती ह्याला म्हणली जाते आणि याच्यामध्ये झिंकचं कोटिंग त्याला केलं जातं. ओके, ग्रीस आणि पेंटचा सुद्धा वापर केला जातो रस्टिंग रोखण्यासाठी. So applying of a zinc, this is also the right answer, and applying of a paint grease, this is all. So all of the above is right answer. वरील सर्व हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. क्वेश्चन 96. खालील प्रक्रियेबद्दल कोणती विधाने चुकीची आहे? ओके, तर एक केमिकल रिॲक्शन दिली आहे. 2 PbO प्लस सी इज गिव्स टू 2 Pb प्लस CO2. तर ह्याच्यामध्ये रिॲक्शनमध्ये आहे ना की शिसे कमी होत आहे, कार्बन डायऑक्साईडचे ऑक्सिडीकरण होत आहे, कार्बनचे ऑक्सिडीकरण होत आहे आणि लीड ऑक्साईड कमी होत आहे. तर दिस इज द बॅलन्स केमिकल रिॲक्शन आय हॅव रिटन हिअर, अँड यू कॅन सी ऑक्सिडेशन म्हणजे काय? लॉस ऑफ इलेक्ट्रॉन ऑर इन्क्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर, आणि रिडक्शन म्हणजे काय? गेन ऑफ इलेक्ट्रॉन डिक्रीज इन द ऑक्सिडेशन नंबर. ओके, ही केमिकल रिॲक्शन आहे आणि दिस इज द बॅलन्स केमिकल रिॲक्शन. ह्याच्यामध्ये लीड जी आहे ती रिड्यूस होत आहे आणि कार्बन इज ऑक्सिडाइज. सो करेक्ट आन्सर इज शिसे कमी होत आहे आणि कार्बन डायऑक्साईडचे ऑक्सिडीकरण होत आहे. अ आणि ब इज अ राईट आन्सर. क्वेश्चन नंबर 97. केमिकल रिॲक्शन दिलेले आहे. Fe2O3 प्लस 2Al गिव्स टू Al2O3 प्लस 2SFe. तर वरील प्रक्रिया कशाचे उदाहरण आहे? 1. संयोजन प्रक्रिया. 2. दुहेरी विस्थापन प्रक्रिया. 3. विघटन प्रक्रिया. 4. विस्थापन प्रक्रिया. तर इट इज अन एक्झाम्पल ऑफ अ डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शनमध्ये झालं की ॲल्युमिनियम इज मोर रिॲक्टिव्ह दॅन द आयर्न, डिस्प्लेसेस द आयर्न अँड रिझल्ट ऑफ द फॉर्मेशन ऑफ ॲल्युमिनियम ऑक्साईड. तुम्ही या एक्झाममध्ये बघू शकता डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. डिस्प्लेसमेंट रिॲक्शन ह्याच्यामध्ये चेकआउट करू शकता. त्याच्यामध्ये ॲल्युमिनियम आणि आयन दर्शवलेलं आहे. आणि कॉम्बिनेशन रिॲक्शनमध्ये काय सांगितलं आहे? एक्स प्लस वाय गिव्स टू एक्स वाय, दॅट इज ए प्लस बी गिव्स एक्स वाय. दिस इज अ कॉम्बिनेशन रिॲक्शन. तर ह्याचं उदाहरण आहे विस्थापन प्रक्रिया, डिस्प्लेसमेंट रिॲक्शन. क्वेश्चन नंबर 98. लोखंडी फायलिंगमध्ये पातळ हायड्रोक्लोरिक ॲसिड मिसळले जाते तेव्हा काय होते? ऑप्शन 1. हायड्रोजन वायू आणि लोह क्लोराईड तयार होतात. ऑप्शन 2. क्लोरीन वायू आणि लोह डायऑक्साईड तयार होते. ऑप्शन 3. कोणती प्रतिक्रिया होत नाही. आणि ऑप्शन 4. लोह मीठ आणि पाणी तयार होते. तर हायड्रोक्लोरिक ॲसिड इज आयन टू द आयन फिलिंग्स. ओके, तो ॲडिशन ऑफ ॲसिड विथ अ मेटल गिव्स अ सॉल्ट्स आणि हायड्रोजन. हायड्रोजन गॅस आणि आयन ऑक्साईड हे प्रोड्यूस होतात जेव्हा आपण हायड्रोक्लोरिक ॲसिड आयन फिलिंग्समध्ये ॲड करतो. सो ऑप्शन नंबर 1 इज अ करेक्ट आन्सर. क्वेश्चन 99. बुटनॉन हे कार्यात्मक गट असलेले 4 कार्बन संयुग आहे. 1. कार्बोक्झिलिक ॲसिड. 2. ॲल्डिहाइड. 3. केटॉन आणि 4 आहे अल्कोहोल. So in a chemistry, keton is a functional group with a structure of R2COO. ओके, तर ह्याच्यामध्ये जर केटॉन जर रिॲक्शन बघितली आणि केटॉनचं हे फॉर्मेशन मी दाखवलेलं आहे ते तुम्ही चेकआउट करू शकतात. अँड केटॉन कंटेन्स द कार्बोक्झिल ग्रुप, कार्बोनिल ग्रुपचा प्रेझेंट आहे. तर ब्युटॅनॉन जो 4 कार्बन कंपाऊंड आहे त्याचं एक्झाम्पल आहे केटॉनॉन. क्वेश्चन नंबर 100. इथेन आण्विक सूत्र C2H6 डॅशचे आहे. तर ऑप्शन 1. 6 सहसंयोज बंध, 7 सहसंयोजक बंध, 8 सहसंयोजक बंध आणि 9 सहसंयोजक बंध.
म्हणजे त्यांनी काय सांगितलंय C2H6 मध्ये किती कोव्हॅलंट बॉन्ड्स प्रेझेंट आहे हे विचारलेलं आहे. तर ह्याच्यामध्ये करेक्ट आन्सर काय सांगलं की 7 कोव्हॅलंट बॉन्ड प्रेझेंट आहे. यू कॅन सी 2 कार्बन प्रेझेंट आहे आणि 1 2 3 4 5 6 हायड्रोजन प्रेझेंट आहे. तो कोव्हॅलंट बॉन्ड मध्ये हा फर्स्ट बॉन्ड, सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ, सिक्स्थ आणि सेवन. सो 7 कोव्हॅलंट बॉन्ड इज प्रेझेंट. So answer of this question is 7 covalent bonds. Thank you.